आहेत. सुवर्ण मॅडम व्हिडिओ ऑन करा तुमचा, तुम्हाला हे देते, स्पॉटलाइट देते. तर सुवर्ण मॅडमनी वेगळे वेगळे टॉपिक घेतलेत आणि त्यांना या विषयामध्ये भरपूर वाचन आणि अभ्यास पण आहे. तर सुवर्ण मॅडम सुरू करा तुम्ही. आवाज येतोय माझा प्रॉपर? हो, येतोय आवाज, येतोय. नमस्कार सर्वांना, शुभ दुपार, शुभ दुपार, शुभ दुपार. थोडस मोठ्या आवाजात बोला मॅडम, आवाज कमी येतोय. वाढवता आलं तर वाढवा, नाही तर मोठ्याने बोला. सर्वांना शुभ दुपार, शुभ दुपार, शुभ दुपार. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन तसेच सौ मंगल धेंड मॅडम यांनी आयोजित केलेल्या सनातन विज्ञान या कार्यक्रमात मी सौ सुवर्णा खिस्ती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आणि या सगळ्यांना आवाज कमी म्हणजे येतोय मॅडम. अजूनही कमी येतोय? आता तर येतोय? माझाच कमी आहे, बाकीच्यांना येतोय का व्यवस्थित? हा, माझा कमी आहे, बरोबर. हा, बोला बोला आता. हा. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन तसेच सौ मंगलधेण मॅडम यांनी आयोजित केलेल्या सनातन विज्ञान या कार्यक्रमात मी सौ सुवर्णा खिस्ती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि त्यांचे धन्यवाद देते की मला या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिली, हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यासाठी. मी आज ज्या विषयाबाबत सांगणार आहे तो विषय म्हणजे सनातन ऋषींनी जे काही विज्ञान सांगितलेले आहे त्या संदर्भात. तर तर सनातन म्हणजे काय ते आपण प्रथम बघू. सनातन म्हणजे जुनं, जे खूप खूप कालावधीपासून सुरू आहे, चालू आहे, येत आहे. तर ते म्हणजे खूप थेट अगदी पाषाण काळापासून येतं. पाषाण युग म्हणजे ज्याच्यामध्ये आत्ताच्या युगातलं जे आतापर्यंत युग घडून गेलं त्यातला 99% काळ जवळजवळ खूप मोठा काळ व्यापला होता पाषाण युगाने, ज्याला आपण प्री हिस्टरी पिरियड असंही म्हणतो. काल काली पिलिऑथिक एज असंही म्हणतात. जेव्हा माणूस फक्त खाण्यासाठी भटकत होता, त्यांचं एकच उद्दिष्ट होतं की खाणे. हँड ऍक्स सारखी हत्यारं होती शिकार करायला. शिकार करणे, कंदमूळ खाणे हीच त्यांची दिनचर्या होती. हा काळ जवळपास 90% काळ व्याप्त करतो. त्याच्यानंतर येतो मध्यपाषाण काळ, मिथे मिझोलेथिक एज, जेव्हा पृथ्वीवर जल मॅडम, कॅमेरा थोडासा तुम्ही खाली घेणार का? अजून तुमचा भाग दिसू देत. तो सीन जास्त दिसतोय. हा, ठीक आहे. हा, ओके ओके. हा, धन्यवाद. अ, मध्यपाषाण काळ म्हणजे मिझोलेथिक एज, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर जल वायू गरम होऊ लागले, ऍक्टिव्हेट झाले, बर्फ वितळू लागला, मायक्रोलिथ सूक्ष्म पाषाण हत्यार आले, बऱ्याच जीवांचा विकास झाला. मायक्रोलिथ सूक्ष्म पाषाण अवजार लाकडी दांड्याला सॉरी टोकदार दगड लावून शिकारीच्या वेळी वापरत धनुष्य आणि भाले पण बनवू लागले. हा एक मध्य पाषाण काळ. त्याच्यानंतर आलं न्यू पाषाण लिथिक एज, जिथं आगीचा शोध लागला, जी बायोलॉजिकल मानसिक क्रांती म्हणता येईल तर बऱ्यापैकी, ज्यामुळे गुहा उबदार झाली, रात्रीचा अंधार गेला, गुहेच्या तोंडाशी आग असल्यामुळे जंगली जनावरांपासूनही त्यांचे संरक्षण झाले. ते आग बघून गुहेत येऊ शकत नव्हते आणि महत्वाचे म्हणजे शिजवलेले अन्न खाऊ लागले, जे पचवायलाही चांगले होते. यावेळी व्यक्त व्हायला त्यांच्याजवळ शब्द नव्हते, भाषा नव्हती, मग चित्रांची भाषा वापरली जात होती. भीमपीठ मध्य प्रदेश येथे त्या काळातील चित्रे सापडतात, जी नैसर्गिक रंग वापरून बनवली होती. ती आजही सुरक्षित आहेत. तेव्हाचा सोशल मीडिया व्यक्त होण्याचा पहिला अनुभव, थोडक्यात त्यांनी जे चित्र पेंट केले, आज आपण सोशल मीडिया बघतो पण त्या काळी ते काहीच नव्हतं. त्यामुळे ते त्यांच्या काळचा सोशल मीडिया झाला. याच वेळी शेती उदयाला आली. नवपाषाणकालीन क्रांती, न्यूलिथिक रिव्होल्युशन, मानवी क्रांतीचा काळ होता. या काळात शेती आणि खाणे हीच कामे होती. शेतीमुळे एक ठिकाणी जास्त काळ राहावे लागले, त्यामुळे वसाहत निर्माण झाली, माणूस स्थिरावला. त्यानंतर शेणामातीची घरे बांधून समूहाने राहू लागला. याच काळात मातीची भांडी बनवली जाऊ लागली. चाकांचा शोध लागला, मग प्रगतीला सुरुवात झाली. हळूहळू मेहरगड पाकिस्तान आणि पुंछो काश्मीर अशा वस्तींचा जन्म झाला. सिंधू घाट सभ्यतेचा उदय झाला, जे आपण बरंच ऐकून आहे की सिंधू हडप्पा मोहनजोदडो हे जे त्या काळीचे बरेच
डेव्हलप्ड सिटीज म्हणतो तसं. भाषा माध्यम नव्हते, त्यामुळे विजेचा कडकडाट, वादळे, पूर या सगळ्या गोष्टींनी घाबरलेला समाज पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश ह्या पंचतत्वांनाच देव मानू लागला. त्यानंतर हळूहळू त्यांना समजायला लागले की मृत्यू हा शेवट नसून एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे, आणि त्या आयुष्यात त्याला त्याच्या इमानदार प्राण्याची आणि आयुधांची गरज पडेल. या विचाराने त्या मेलेल्या माणसासोबत त्याच्या प्राण्याला आणि हत्यारांना त्याच्यासोबत पुरायला लागले. हीच आध्यात्मिक विचारांची पहिली पायरी होती. त्यानंतर प्रगती होत गेली आणि 18व्या शतकात रेल्वेच्या कामाच्या उत्खननात त्यांना सापडलेल्या विटा इतक्या जुन्या होत्या आणि मजबूत होत्या की त्या प्रगत संस्कृतीची साक्ष देत होत्या. ही सिंधू संस्कृती होती, खूप प्रगत होती. इंजिनियर राखालदास बॅनर्जी यांनी आणि दयाराम सहानी यांनी 1920 साली केलेल्या उत्खननामध्ये मोहिंजोदडो हडप्पाचे अवशेष मिळाले. 5,000 वर्षांपूर्वीचे इंजिनिअरिंग सुद्धा इतके प्रगत होते की पाण्यात कचरा साठू नये म्हणून मॅनहोलही त्या काळी त्यांनी बनवले होते. भारत तेव्हा खूप स्वच्छ, प्रत्येक शहर मास्टर प्लॅन प्रमाणे बनवलेले होते आणि एक सुखी समृद्धी जीवन तिथली त्यावेळची माणसं जगत होती. त्याच्यानंतर आले शांती समृद्धीचे पर्व. उत्खननात सापडलेल्या अवशेषांमध्ये मुलांची खेळणी, दागिने, व्यापारोद्योग गोष्टी बऱ्याच मिळून आल्या. गुजरातच्या लोथल बंदर समुद्र किनाऱ्यावरून व्यापार चालत असे अशा गोष्टी आढळून आल्या. त्यावरून लोक कला आणि शांतताप्रिय असावेत असा निष्कर्ष काढला गेला. न उलगडलेले कोडे, भाषा आणि धर्म, सिंधू लिपी आजचे संगणकही वाचू शकत नाहीत. एवढा AI जरी आलाय तरी पण ते त्यांची जी त्यावेळची भाषा होती ती त्यांना वाचता अजूनही आलेली नाही. एका महान सभ्यतेचा शेवट कोणत्या तरी कारणाने, जसे की भूकंप किंवा पूर, ज्यामुळे महान सभ्यता दृष्टीआड गेली, पण त्यांची संस्कृती आजही आपल्या काही कृतींमधून जिवंत आहे, जसे की सुती कपडे, मातीची भांडी, पक्क्या विटा इत्यादी. त्याच्यानंतर आला वैदिक काळ. सिंधू घाटी लोप पावल्यानंतर 1500 इसवी सन पूर्व मध्ये एका नव्या संस्कृतीने भारतात प्रवेश केला. काही आक्रमक घोडे, तलवार, ढाल आणि ह्या नवीन संस्कृतीमध्ये कागद लिखाणही काहीही नसताना केवळ पाठांतराच्या जोरावर योगिक शिक्षण दिले जात होते. या काळात शब्द जन्माला आले. म्हणजे इथून सुरुवात झाली आपल्या मधल्या कम्युनिकेशनची, किंवा लिखित जे काही आपण अभिलेख लिहून ठेवतो किंवा आपली इतिहास जो लिहिला गेला तो सुद्धा ह्याच्या पुढे सुरू झाला. वेद रचले गेले. श्रुती म्हणजे श्रुत, ऐकून लक्षात ठेवण्याची कला अवगत झाली. वर्षोनुवर्षे जे ज्ञान केवळ श्रुतींच्या आधारे जपले गेले, बरेच मोठे ज्ञान होते ते. त्याच्यानंतर अग्नीला खूप महत्व होते, देवच मानले होते, होम हवन होत होते. अजूनही आपण विवाह म्हणजे होम, अग्निभोवती 7 फेरे घेणे याला महत्व देतो. अघन्या म्हणजे कधीही मारली न जाणारी गाय सर्वात मोठी संपत्ती त्या काळी मानली जात होती. गविषणा शोध म्हणजे गायींना शोधणे. गविषिणी म्हणजे गायींसाठी लढले गेलेले युद्ध. ऋग्वेद काळात तंटे मिटवायला सभा समिती भरत असत. इथे महिलांना शिक्षण अध्यात्माचा पूर्ण अधिकार होता. त्यांना सभावती म्हटले जात होते. घोषा, अपाला, गार्गी, लोपामुद्रा या विदुषी महिलांनी वेदांचा अभ्यास केला, रचना केली. जात कर्मानुसार ठरत होती. ऋग्वेदांचे 9व्या मंडलात ह्याच काळात गायत्री मंत्राची रचना विश्वामित्रांनी केली. वापरायला, जप करायला सुरुवात झाली. तो अजूनही तसाच जिवंत आहे. उत्तर वैदिक काळ म्हणजे लोखंडाचा आविष्कार झाला. 1000 इसवी सन पूर्व च्या आसपास श्यामा अयस, कृष्ण अयस म्हणजे लोखंड काळा, टणक, कडक, धारदार असा धातू त्यांनी शोधून काढला. तेव्हापासून वृक्षतोड सुरू झाली. भरपूर पीक येऊ लागले. त्याच वेळी कुरु, मगध, पांचाळ, कोसल यासारखी मोठी साम्राज्य उदयास आली. हा आपला थोडक्यात आपण जे म्हणतो की आमचा इतिहास, जिथून आमची सुरुवात झाली, तो थोडक्यात सांगितला. असे म्हटले जाते की युरोपियन किंवा परदेशी लोक भारतीयांपेक्षा खूप हुशार आहेत. प्रथम त्यांनी अनेक शोध लावले, परंतु या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते की आपला भारत देश हा वैज्ञानिक तसेच तांत्रिक दृष्ट्या सुद्धा खूपच खूपच सक्षम होता, पुढे होता. परंतु आपल्या देशात
यात सोन्याचा धूर निघणाऱ्या देशात परकीयांचे परकीयांनी आक्रमणे करून नुकसान करून आपल्याकडील ज्ञानही पळवले आणि स्वतःच्या नावाने ते जगभरात प्रसिद्ध करून आपल्यालाच अशिक्षित ठरवले. त्यापैकी काही उदाहरणे म्हणजे नॅचरल एसी. आता नॅचरल एसी म्हणजे आता आपल्याला जेव्हा गरम होतंय, उकडतंय, पण त्या काळी त्यांनी काय केलं होतं की एक विहीर आहे, स्टेपवेल म्हणतो आपण त्याप्रमाणे, अशी होती ती डिझाईन केलेली की त्याच्या प्रत्येक ज्या कॉरिडॉर म्हणजे बोळा होत्या, त्या प्रत्येक बोळ्यातून असा पाण्याचा प्रवाह प्रवाहित केलेला होता की 24 तास पूर्ण वेळ विदाऊट इलेक्ट्रिसिटी ते थंड राहील. म्हणजे हे ज्ञानच आहे की नाही, त्यांनी शोध लावल्याशिवाय त्यांना हे कळलं का? त्याच्यानंतर कृष्णाज बटरबॉल. बटरबॉल म्हणजे एक मोठी शिळा आहे की जवळजवळ 250 टनाची शिळा, जी महाबलीपुरम मध्ये एका किरकोळ टोकदार काय म्हणतो आपण, एका किरकोळ टोकदार ठिकाणावर अख्खी शिळा बॅलन्स करते. तिथे ग्रॅव्हिटी काम करत नाही. आणि तिथले जी लोकल लोक आहेत त्याला कृष्णाज बटरबॉल म्हणतात. त्याच्यानंतर येतं पाय. पाय आपण जे म्हणतो की पाय जे गणितात बघतो, युरोपियन लोकांच्या कितीतरी आधी आपल्याकडे पायची कन्सेप्ट, संज्ञा ही वापरली जात होती. ते कशासाठी, तर ती केवळ पायच गणितात म्हणून नव्हती, तर ते कित्येक वेळा पोएट्रीमध्ये पण ते वापरत होते. त्याच्यानंतर म्युझिकल स्टोन. म्युझिकल स्टोन म्हणजे पिलर्स इन हम्पी. विठ्ठल मंदिराचं जे पिलर्स आहेत त्याच्यामध्ये काही पिलर्स असे आहेत की त्याला एका ठराविक वेगाने जर आपण त्याच्यावर काही भाव काय आघात सारखं असं केलं, मारलं त्याच्यावर, तर त्याच्यातून म्युझिक बाहेर पडतं. आता हे किती सेंचुरीज अगो, म्हणजे आपण खूप वर्षांपूर्वी आपण हे शोधून काढलेलं. अजंता केव्ह, रेअर ब्लू पिगमेंट दॅट सायंटिस्ट स्ट्रगल फॉर पूर्वी. हे सुद्धा एक खूप सनातन विज्ञान आहे. त्याच्यानंतर एन्शंट डेंटल ड्रिल्स म्हणजे जे पूर्वीचं ज्ञान होतं त्यामध्ये दातांमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर त्या दातांमध्ये काही साफ करणे, लागलेला कीड लागलेला भाग काढणे, रूट कॅनल जे आता आपण म्हणतो त्यासाठी जे साधन वापरलं जात होतं ते त्या काळी सुद्धा वापरलं जातं. त्याला आपण डेंटल ड्रिल्स आताच्या भाषेत म्हणतो. आणि हे कसं कळलं, तर जे पुरातत्व सर्व्हे झाले ज्याच्यामध्ये इंडस व्हॅली वगैरे की सिंधू संस्कृती शोधून काढली गेली, किंवा हडप्पा मोहनजोदडोचं उत्खनन झाली, त्याच्यामध्ये कळलं 500 500 पासनं हे आपण वापरत होतो. ते एक टूल होतं त्या काळचं. त्याच्यानंतर मेकॅनिकल गार्डियन्स. मेकॅनिकल गार्डियन्स म्हणजे यंत्ररूपी रक्षक. तमिळनाडूच्या जे बृहदेश्वरा मंदिर आहे त्या ठिकाणी अशा यंत्ररूपी रक्षकांना अनुभवलं आहे, बघितलं आहे की जे खजिन्याचं रक्षण करतात. थोडक्यात बा ते अर्ली रोबोट सारखं काम करतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बॅटरी ही व्होल्टा व्होल्टा नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी इलेक्ट्रिसिटी इन्व्हेंट केली 1800 साली. त्या व्होल्टिक पाईल या नावाने ते ओळखले जाऊ लागले. फॉर कॉन्स्टंट अँड स्टडी फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, की जो बॅटरी म्हणजे काय, तर आपण ती एक स्टोर्ड वीज जी आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण त्या प्रकाशाचा वापर करू शकतो. मग ही त्यांनी 1800 साली, असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी सुरुवात पहिली शोधून काढली. पण अगस्त्य संहितामध्ये सांगितलं आहे की यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युझिंग अर्दन पॉट्स, कॉपर प्लेट, झिंक अँड केमिकल सोल्युशन, पॉवरफुल सोल्युशन. म्हणजेच काय, तर ती एवढी ताकदवर जी बॅटरी होती ती त्यांनी त्या काळी सुद्धा वापरात आणली होती, शोधून काढली होती. त्याच्यानंतर फ्लश टॉयलेट. साधारण 2500 इसवी सन पूर्व, 2500 मध्ये इंडस व्हॅली जी सिंधू संस्कृती होती त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार वापरला जात होता. चेसबोर्ड 600 BC म्हणजे 600 इसवी सन पूर्व मध्ये चेसबोर्ड आपल्याकडे वापरला जात होता. इतकं प्रगत ज्ञान आपल्याकडे होतं. योगा, भारतीय योगा करत होते. पतंजली मुनींनी 2700 इसवी सन पूर्व मध्ये ते योगा शोधून काढला. त्याच्यानंतर महत्वाचा
शोध जे आपण म्हणतो प्लास्टिक सर्जरी. आता जे असं समजतात की ते नवीनच आहे, पण महर्षी सुश्रुतांनी ही खूप बऱ्याच वर्षांपूर्वी प्लास्टिक सर्जरी केली होती. ते करत होते, ते शिकवतही होते. त्याच्यानंतर महत्वाचं आणखीन म्हणजे झिरो, जो आर्यभट्टांनी दिला. वायरलेस कम्युनिकेशन जगदीश चंद्र बोस यांनी 1895 मध्ये आपल्याकडनं दिलं. नवग्रह, हे नवग्रहांपैकी जे आहेत मेन, त्याच्यानंतर प्लुटो, नेपच्यून, युरेनस सुद्धा शोधून आपल्या लोकांनी काढले होते, पण ते त्याला काय म्हणत होते, तर श्वेता श्यामा तीक्ष्ण. गॅलिलिओनी इन्व्हेंट केलं, गॅलिलिओनी शोध लावला असं जे म्हणतात, पण आपल्याकडे 12व्या शतकातच केदारेश्वर गुडी हल्लीबदूर टेम्पल जे आहे कर्नाटकातलं, त्याच्या ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्याच्यामध्ये नवग्रहांच्या मूर्त्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते शिल्पित केलेलं आहे की हे असे नवग्रह अस्तित्वात आहेत म्हणून. त्याच्यानंतर येतो ॲटॉमिक एनर्जी. महर्षी कणाद यांनी शोधून काढलेली. सोलर सिस्टीम, वराह मिहिर यांनी ही शोधून काढली. ग्रॅव्हिटी सगळ्यांनाच माहितीये, गुरुत्वाकर्षण. कोणी शोधून काढली? बुद्धयानांनी, महर्षी बुद्धयाना. एरोनॉटिक्स, महर्षी भारद्वाज यांनी शोधून काढली. आणि डीएनए म्हणजे गोत्र ज्यांना म्हणतो ते पाणिनींनी शोधून काढलं. महर्षी पाणिनींनी जेनेटिक डिसऑर्डर्स कनेक्टेड टू पॅटर्नल सिस्टीम. गोत्र जे आपण म्हणतो ते पॅटर्नल सिस्टीमवर आहे आधारित. त्याच्यामुळे ती हे काही छोटे मोठे शोध नाहीयेत. आपल्याकडे खूप मोठी मोठी इन्व्हेन्शन झाली. एवढं मोठं आपलं प्रगल्भ होतं ज्ञान, आणि ऋषीमुनी इतके हुशार होते की त्यांना आत्ताच्या कुठल्याही वेल इक्विप्ड जे म्हणतो आपण तसं कुठल्याही मॉडर्न इक्विपमेंट शिवाय त्यांनी एवढे मोठे मोठे शोध लावले. त्यासाठी त्यांची किती मोठी तपश्चर्या असणार आहे. त्यापैकी आपण आज एक थोडे तरी बघूयात, 2-4 तरी बघूयात. त्यापैकी सध्या चर्चेला जाणारं म्हणजे वापरात असणारं म्हणजे मोठं विज्ञान की जे आपण वापरासाठी पण वापरतो, प्रवासासाठी वापरतो, म्हणजे विमान. विमान हे बहुचर्चित विषय आहे. जे विमान असं म्हणतात की राईट ब्रदर्स यांनी 1903 मध्ये शोध लावला विमानाचा. परंतु हा विमानाचा शोध आपल्याकडचे शिवकार बापूजी तळपदे यांनी 1895 मध्येच लावला होता. मग त्या काळची परिस्थिती अशी होती की 18व्या शतकात जन्मलेले शिवाजी बापूराव तळपदे यांनी आधुनिक इंजिनिअरिंगचा वापर न करता प्राचीन वैदिक ग्रंथातील महर्षी भारद्वाज लिखित वैमानिक शास्त्र या वैदिक ज्ञानाचा वापर करून सन 1895 मध्ये गॅसचा वापर न करता मर्क्युरी वॉर्टेक्स इंजिनवर चालणारे उडणारे विमान याचा प्रथम यशस्वी प्रयोग केला. कुठे? मुंबईच्या चौपाटीवर. त्यांचे विमान 1500 फूट उंच उडाले होते. त्यांनी प्रथम विमानाचा शोध लावून विमान उडवले, त्याला मरुत्सखा नाव दिले. त्यांनी नाव दिलं त्यांच्या शोधाला की त्या मरुत्सखा म्हणून त्या विमानाला नाव दिले. परंतु त्यावेळी आपल्याकडे दुर्दैव आपलं की त्यावेळी आपल्याकडे इंग्रजांची सत्ता होती. त्यांनी तळपदे यांच्या शोधाला मान्यता दिली नाही. मान्यता तर दिली नाही, परंतु त्यांच्याकडनं ते नॉलेज घेतलं आणि ते दुसऱ्यांना विकलं. त्यांच्या देशामध्ये नेऊन ते विकलं आणि त्यांच्या नावाने ते जगात पेटंट करून प्रसिद्ध केलं आणि जगासमोर आणलं की विमानाचा शोध राईट ब्रदर्स यांनी लावला. पण त्याच्या आधीच जवळजवळ 8 वर्षांपूर्वी आधी शिवाजी बापूराव तळपदे यांनी हा शोध लावला होता. म्हणजेच काय तर आपल्याकडची ऋषी मंडळी जी होती ती किंवा ती लेटेस्ट झाली त्यातली त्यात, ते खूप हुशार होते. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा भरपूर वापर करून मोठमोठे शोध लावले, तेही कुठलेही मॉडर्न इक्विपमेंटच्या शिवाय. त्यातही आपण रामायण काळात सुद्धा पुष्पक विमान सर्वश्रुत आहेत. ते कितीतरी वर्ष जुनी सनातन गोष्ट आहे. जुनी झाली, सनातन झाली ती रावणाकडे पुष्पक विमान होते आणि रावणाला हरवल्यानंतर श्रीराम तेच पुष्पक विमान वापरून अयोध्येला परत आले. दिनांक 19 ऑगस्ट 2011 रोजी परदेशातीलच एका पत्रकाराने राईट ब्रदर्स यांच्या विरुद्ध एक आर्टिकल पब्लिश केले होते, ज्याच्यामध्ये असे त्यांचे म्हणणे होते की राईट ब्रदर्स
यांनी अँटी ग्रॅव्हिटी टेक्निक वापरून विमान बनवले हे चुकीचे असून त्यांच्या 8 वर्ष अगोदर शिवाजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला. हा एक भाग झाला. आता दुसरा म्हणजे श्री महर्षी भास्कराचार्य. भास्कराचार्य म्हणजेच महाराष्ट्राच्या बिज्जलवाडा म्हणजेच सध्याच्या कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात जन्मलेले एक बालक. भास्कराचार्यांनी उज्जैन विद्यालयात शिक्षण घेतले. ते खूप हुशार विद्वान होते. गणित विषयाची आवड असणारा विद्यार्थी इतका प्रगत झाला की त्यांनी बऱ्याच गणितीय संज्ञा शोधून काढल्या. विद्वान गणितज्ञ म्हणून ओळख असणाऱ्या भास्कराचार्यांनी लिहिलेली बरीच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि आजही शतकानुशतके उलटून सुद्धा ती वापरली जात आहेत. गणिते सोडवण्यासाठी ची जी डेसिमल पद्धत होती ती प्रथम अस्तित्वात त्यांनी शोधून काढली. त्यांनी पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला लागणारा वेळ अचूक शोधला होता. खगोलशास्त्र, आकाशशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजी आणि गणिताच्या संज्ञांचा वापर करून त्यांनी खगोलीय घटना जसे की सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादींचाही शोध ते कसे होतात याचा शोध लावला होता. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती कशी फिरते हे शोधून काढले. महर्षी ब्रह्मगुप्त यांचे ते अनुयायी होते. ब्रह्मगुप्तांनी 3 वाक्ये लिहिली होती की अग्नीचे काम जाळण्याचे आहे तो जाळणारच, पाण्याचे काम थंडावा देण्याचे आहे तो थंडावाच देणार, तसेच पृथ्वीचे काम गोष्टी आकर्षित करायचे असल्यामुळे ती आकर्षितच करणार. या 3 वाक्यांना त्यातही शेवटचे वाक्य पृथ्वीच्या कृतीबाबत तेच त्यांनी उचलून धरले. त्याचा अभ्यास करून ब्रह्मगुप्तांनंतर 500 वर्षांनी त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी लावला की म्हणजेच काय त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर कुठलीही जी गोष्ट आहे ती जरी वरती फेकली तर ती पुन्हा खाली येणार आहे, ती वरती तर वरती नाही राहणार. परंतु त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा जेव्हा शोध लावला त्या गुरुत्वाकर्षणाला काही अपवाद पण आहेत की जसे की अशा काही जागा आहेत पृथ्वीवर की ही गुरुत्वाकर्षण शक्ती नसती तर आपण माणूस हवेत तरंगला असता, हेही आपल्याला माहित आहे, आता सर्वश्रुत आहे ते. पण काही ठिकाणी अशी की गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य आहेत, विरोधी आहेत. जसे की रिव्हर्स वॉटरफॉल पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील नाणेघाट येथे उलटा वाहणारा धबधबा आहे. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही. नंतर येतो सांताक्रूज मिस्ट्री स्पॉट अमेरिकामध्ये. त्याच्या सॅन्टियागो कॅलिफोर्नियामधील रिसॉर्टमध्ये 150 फूट जागेत वसवलेले आहे, जेथे प्रयत्न करूनही माणूस जमिनीवर पडत नाही, कुठलीच वस्तू जमिनीवर पडत नाही. मॅग्नेटिक हिल्स येथे काही टेकड्यांवर बंद वाहनेही आपोआप सुरू होतात, चढावर चढू लागतात, गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम तोडतात. शास्त्रज्ञांच्या मते येथे उच्च चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे तेथे असे होते. यांचा विमानांवरही परिणाम होतो, म्हणून पायलट येथे विमानाचा वेग आधीच वाढवून ठेवतात. अशा टेकड्या लडाख येथेही आहेत. हूवर धरण अमेरिका येथील हेरोझोना आणि कोलोराडो येथील नदीच्या ब्लॅक कॅनल मधील कॉन्क्रीट ग्रॅव्हिटीमुळे धरणात सोडलेले पाणी हवेने वर येते. इथेही गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नाही. दक्षिण कोरियातील जेजू शहरात रहस्यमय मार्ग गाडी पार्क केली तरी आपोआप वर चढते. येथे ऑप्टिकल इल्युजन घडते. खोलगट रस्ताही उंच टेकडीसारखा भासतो. हे झाले गुरुत्वाकर्षण नसण्याचे उदाहरण आपल्याकडचे. आता भास्कराचार्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ब्रह्मगुप्तांच्या लिहिलेल्या ज्या काही माहिती होती त्याच्या आधारावर त्यांनी तो शोध लावला. तसेच त्यांनी सिद्धांत शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये 4 भाग होते. त्यांची मुलगी लीलावती इतकी हुशार होती की ती एकाच वेळी झाडाची संपूर्ण पाने मोजू शकत होती. 4 भागांपैकी तिच्यावर त्यांनी एक भाग म्हणजे लीलावती नावाचा ज्यामध्ये सरळ अंकगणितावर भाग लिहिला होता. दुसरा बीजगणितातील सूत्रे आणि संज्ञा यावर चर्चा केलेली आहे. तिसरा ग्रहगणित यामध्ये ग्रहांची स्थिती आणि भविष्यवाणी करण्यासाठी उपयोगी पडणारी गणितीय सूत्रांबाबत माहिती दिली. पाय ची किंमत काढणे, त्रिकोणमितीचा उपयोग, ग्रहांची स्थिती शोधण्यासाठी
कसा करायचा हे सांगितले आणि 4 गोलाध्याय असे 4 भाग लिहिले. तसेच त्यांनी असेही सांगितले, शोधून काढले की चाक हे त्याच्या गतीनुसार म्हणजेच फिरण्याचे काम करणार आणि त्याचा हा फिरण्याचा वेग समजण्यासाठी त्यांनी यष्टी या यंत्राचा शोध लावला आणि परपेच्युअल मोशन ऑफ मशीन गतीचे यंत्र 1150 इसवी सन मध्ये त्यांनी दिले होते. यांचे कार्य आजही अनेक ठिकाणी प्रेरणा स्त्रोत ठरत आहे. यांचे मुख्य आकर्षण आणि आवड म्हणजे अल्जेब्रा, अरिथमॅटिक्स आणि ट्रिग्नॉमेट्री हे विषय होते. त्यांनी उज्जैनच्या विद्यालयातील कॉस्मिक ऑब्झर्वेटरी मध्येही काम केले. ते तिथे लीडर सुद्धा होते. या उलट सन 1533 मध्ये निकोलस कोपर्निकस यांनी सांगितले की पृथ्वी आणि सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, पण त्यांच्या कितीतरी शतके आधी भास्कराचार्यांनी ही गोष्ट सांगितली होती. त्यांच्यासारखेच आर्यभट्ट, वराहमिहिर, महावीराचार्य, श्रीनिवास रामानुजन, सत्येंद्र बोस, दत्तात्रय रामचंद्र कोपरेकर हे सुद्धा मोठे गणितज्ञ होऊन गेले. आणखीन एक पुढचा विषय येतो तो म्हणजे टाइम डायलेशन. म्हणजे ह्यांच्याच म्हणजे भास्कराचार्यांच्याच अभ्यासावर आधारित की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळा कशा काम करतात. तर वेगवेगळ्या आयामातील असणारी वेळेची वेगवेगळी गणितं सुद्धा त्यांनी मांडली होती. जसे की आपल्याकडचे 1 वर्ष म्हणजे देवलोकातील 1 दिवस व 1 रात्र. या ठिकाणी आपल्याला संदर्भ देता येईल की आपण जो एक व्हिडिओ बघितला होता मंगल मॅडमनी पाठवलेला, ज्यामध्ये सध्याचे अभ्यासक जे आहेत मनोज गुप्ता, त्यांनी या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली ही भाषा आणि गणिताचा संबंध विज्ञान कसा आहे की ब्रह्मांडात एकूण 9 आयाम आहेत, 5 तत्व आहेत, 7 ऊर्जा आहेत, जे कमी होणार नाही जास्तही होणार नाही. पण ब्रह्मांडाची परिभाषा नक्की काय आहे तर त्यासाठी आधी शून्य काय आहे हे समजून घेतले पाहिजे. शून्य म्हणजे स्वर, 1 ते 9 आणि पुन्हा शून्य. मग आता ह्याच्यामध्ये काय काय त्यांनी कव्हर सांगितलं की 1 म्हणजे अग्नितत्व आग, 2 पाणी जलतत्व, 3 कठोरता पृथ्वी तत्व, 4 स्पंदन हवा म्हणजे वायू तत्व, 5 पोकळी म्हणजे आकाश तत्व, 6 व्हॅल्यू, 7 वाटप म्हणजे डिस्ट्रीब्युशन सर्क्युलेशन, 8 निर्माण उत्पत्ती आणि 9 रिप्रोडक्शन पुनर्स्थापना. ही सिक्वेन्स महत्वाची कशी की जी कधीच बदलत नाही. जसे की 4+5 म्हणजे 9. 9 म्हणजे काय तर एअर एलिमेंट प्लस स्पेस एलिमेंट म्हणजे 9 म्हणजे रिप्रोडक्शन. म्हणजे आपणही मग बघतो की एअर एलिमेंट म्हणजे ढग, हवा, वायू आणि वर जाऊन जेव्हा आकाशात जातात तेव्हा त्याचा ढग तयार होतो, त्याच्याने पाणी तयार होतं, आपण जे बघतो. तसेच इथे शास्त्रज्ञांनी निर्मिती होणार हे सुद्धा सांगितले, जे स्वतःसाठी सुद्धा उपयोगात आणायचे असते. पण जर कोणी मनातील गोष्टी लिहिल्या, जसे की 2 जलतत्व, 5 आकाश तत्व, 7 म्हणजेच 7 वाटप, ऊर्जांचे वाटप म्हणजे काव्य. म्हणजे असे की जे मनातील विचार जे शेअर केले जातात त्याचे वाटप होते ते दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी असतात. ही गणितीय भाषा जी आत्ताच्या अभ्यासकांनी सांगितली, मनोज गुप्ता, जी पूर्वीच भास्कराचार्यांनी शोधून काढली होती, जी आपण आता चर्चिली. त्याच्यानंतर येतात महर्षी पाणिनी. पाणिनी उत्तर भारतात पूर्वी असलेल्या गंधार प्रदेशात इसवी सन पूर्व 700 मध्ये जन्मलेले ऋषी, ज्यांना व्याकरणाचार्यही म्हणतात. असे महर्षी पाणिनी इतके विद्वान होते की त्यांनी जवळजवळ 4000 गणितीय सूत्रांमध्ये संपूर्ण संस्कृत भाषा डिकोड केली. सोपं नाहीये. आजच्या AI आणि NLP ला सुद्धा उपयोगी पडणारी ही संस्कृत भाषा 2500 वर्षांपूर्वी प्रस्तुत केली, जी आत्ताच्या आधुनिक युगातील AI आणि NLP लाही मान्य आहे की ती महत्वाची आहे आणि कशी कुठे कुठे उपयोगी पडते. महर्षी पाणिनी यांनी अष्टाध्यायी नावाचा व्याकरण ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये त्यांनी 8 अध्यायांमध्ये 4000 सूत्रे मांडली. त्यांच्या मते ही सूत्रे फक्त शब्दांचे नियमच सांगत नाहीत, तर त्यांचे DNA सुद्धा सांगतात. तसेच त्यांनी महेश्वर सूत्रही लिहिले, ज्यामध्ये त्यांनी 14 सूत्रांचा एक सेट बनवला, ज्यामध्ये कुठल्याही भाषेचा ध्वनी तयार करता येतो. हे सगळे त्यांनी कुठल्याही मशिनरी शिवाय केवळ त्यांच्या साधनेच्या आणि बुद्धिमत्तेच्या मदतीने केले. जेव्हा समाजाला व्याकरण शब्दही माहीत नव्हता,
तेव्हा त्यांनी भाषेला विज्ञान बनवले. ते एक भविष्यद्रष्टाही होते. ते म्हणायचे की शब्द फक्त आवाज नसतात, तर ब्रह्मांडाला ओळखण्याची, समजण्याची किल्ली आहे. आवाज नसता तर ब्रह्मांडाला ओळखण्याची, समजण्याची पुंजी ब्रह्मांडाला आपण ओळखूच शकलो नसतो. योग साधनेच्या तपावर प्रसन्न होऊन असे म्हणतात की त्यांच्या योग साधनेच्या तपावर प्रसन्न होऊन शिव प्रकट झाले आणि त्यांनी जे तांडव केले त्यावेळी 9 आणि 5 असा 14 वेळा डमरू वाजवला. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं की मला जेव्हा ही संस्कृत भाषेचं ज्ञान झालं, ते कसं झालं तर जेव्हा मी ध्यानात बसलो होतो, जेव्हा मी योग करत होतो त्यावेळी स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचा जो डमरू आहे तो एकदा 9 आणि एकदा 5 असा डमरू 14 वेळा वाजवला आणि शिवसूत्र पाणिनींना सांगितले. ते सनकादी ऋषींच्या उद्धारासाठी रचले होते आणि महेश्वर सूत्राणी म्हणून प्रसिद्ध झाले. या 14 सूत्रांच्या आधारे पाणिनींनी अष्टाध्यायी ग्रंथ लिहिला. त्यांचे शिक्षण तक्षशिला या विश्वमहाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी तेथेच आचार्यांचेही काम केले. आजचे गणितज्ञ आणि कम्प्युटर AI NLC तज्ञांनाही त्यांच्या 2500 वर्षापूर्वी केलेल्या कामाचा, व्याकरणाचा नॉलेज, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, संगणकीय भाषा डिकोड करायला मार्गदर्शक ठरत आहे आणि आधारभूतही ठरत आहे. युरोपियन वैज्ञानिकांनी सुद्धा त्यांचे हे महत्व आज मान्य केले आहे आणि फादर ऑफ ग्रामर म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या व्याकरणाचा उपयोग धार्मिक, व्यावसायिक, प्रायोगिक क्षेत्रातही होतो. आता आपणही बघतो की आज जरी AI कितीही डेव्हलप आहे, तरी सुद्धा त्यांची भाषा डिकोड करायला कॉम्प्युटरला सुद्धा संस्कृतची गरज पडते, जी पाणिनींनी शोधून काढली. त्याच्यानंतर आपण बघतोय पतंजली मुनी. उत्तर प्रदेशातील गोंडा गावी जन्मलेले पतंजली मुनी सुद्धा खूप मोठे विद्वान होते. पतंजली मुनींनी पाणिनी यांच्या संस्कृत व्याकरण ग्रंथ अष्टाध्यायी वर कॉमेंट्री म्हणजे सविस्तर विश्लेषण करून महाभाष्यम नावाचा महाग्रंथ लिहिला. येथेच योगसूत्र नावाचा योगावर आधारित ग्रंथ लिहिला. जीवक आणि चरक हे त्यांचे दोघे हुशार विद्वान विद्यार्थी होते की मेंदूची सुद्धा शस्त्रक्रिया सर्जरी करीतात. तरी चरक संहितेमध्ये त्यांनी नमूद केले आहे की रोग शरीरात नंतर आधी मनात उत्पन्न होतो. म्हणजेच काय की आपण जे म्हणतो मन चिंती ते वैरीन चिंती, तसं की रोग आधी शरीरात नाही तर आधी मनात उत्पन्न होतो, जे मॉडर्न मेडिकल सुद्धा आज मान्य करीत आहे. नुसता शरीराचाच नाही तर मनाचा अभ्यासही महत्वाचा असे ते मानत होते. तसेच त्यांनी पतंजली तंत्र नावाचा वैद्यकीय ज्ञानावर आधारित ग्रंथ लिहिला. तसेच ते भारतीय दर्शनशास्त्रातील सांख्य योगाचेही अभ्यासक होते, जो आपण गीतेमध्ये बघितला, सांख्ययोग अध्याय 2. महर्षी पतंजली यांनी योगसूत्र नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये 195 योगसूत्रांच्या मदतीने त्यांनी अष्टांग योग आणि त्यांची पूर्ण माहिती दिली. त्यांनी योगाचे दस्तऐवजीकरण म्हणजेच योग शब्दबद्ध केला आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. योगाला त्यांनी एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. असे म्हणतात की एकदा त्यावेळच्या ऋषीमुनींना असे वाटले की दुखणे, त्रास हे फक्त शारीरिकच असतात असे नाही, तर ते मानसिकही असू शकतात. तर यावर उपाय सुचवावा म्हणून हे सर्वजण विष्णूंकडे गेले. त्यावेळी नेहमीप्रमाणे विष्णू हे शेषनागावर शयन करीत होते. तेव्हा त्यांनी शेषनागाला अवतार घेऊन पृथ्वीवर जाण्यास सांगितले आणि ज्ञान, योग, विज्ञान सांगण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला. त्यावेळी ते स्वर्गातून एका अंजली नावाच्या महिलेच्या ओंजळीत पडले. म्हणून त्यांचे नाव पतंजली. पत म्हणजे पडणे आणि अंजली म्हणजे ओंजळ. जो वर्ण पडले आणि त्या महिलेच्या हातात पडले, त्यामुळे त्यांना ओंजळीत पडलेला म्हणजे पतंजली असं नाव दिलं. पण हे पतंजली मुनी हे कॉस्मिक सर्पंट अशा प्रकारचे होते. शेष नागाचे ते अवतार होते. त्यांचे अर्धे शरीर माणसाचे आणि अर्धे सर्पाचे, नागाचे होते. त्यांनी योग शिकवण्याचे मान्य केले, पण त्यांची अट अशी होती की ते शिकवत असताना समोर पडदा असेल. ते पूर्ण आपण म्हणतो की डोक्यापासून पायापर्यंत असे समोर कधीच आले नाहीत. त्यांच्या समोर पडदा असेल आणि त्यांचे शिकवून होईपर्यंत कुठलाही विद्यार्थी जागा सोडून जाणार नाही. या त्यांच्या अटी मान्य केल्यानंतरच ते शिकवायला तयार झाले.
एक शब्दही न वापरता ते व्यायामाच्या माध्यमातून शिकवत होते. योग शिकून झाल्यावर विद्यार्थ्यांना खूप ताजेतवाने वाटले. त्यामुळे त्यांना हे पटले की हे खूप छान आहे. आपणही बघतो की आपण योगा केला तर आपल्याला फ्रेश वाटतं. मानसिक पण शांतता वाटते. योग शिकवणे चालूच होते. एकदा त्यांना खूप जड असह्य वाटू लागले म्हणून ते विष्णूंना विचारायला गेले तर त्यांनी सांगितलं की शिवांना योगा करून शिवांनी महादेवांनी योग करून त्यांची ताकद वाढवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नटराज रूपात त्यांनी पाय ठेवला तर वजन उचलले जाऊ न लागले. त्यामुळे पतंजलींना योगाचे महत्व पटले. की म्हणजे साधा एक अंगठा त्यांनी दाबला तरी तो इतका वजनदार होता की तो हलू सुद्धा शकला नाही. म्हणजे त्यांनी त्यांची शक्ती किती वाढवली होती योग करून. मग त्यांनी पतंजलीचे रूप घेऊन योगाचे महत्व सांगितले. पतंजलींनी आध्यात्मिकता आणि योगसूत्रांचा योग्य मिलाप योगसूत्र या पुस्तकात आणलेला आहे. महर्षी कांत्यायन, पाणिनी आणि पतंजली हे व्याकरणाचे मोठे स्तंभ मानले जातात. अष्टांग योगातून समाधीपर्यंत कसे जायचे हे पतंजली यांनी सांगितले आणि योगाला विज्ञानाचे रूप दिले, जे आज मॉडर्न सायन्सलाही मान्य आहे. पतंजली हे एक मोठे मनोवैज्ञानिकही होते. त्यांनी योगिक मेडिटेशन करून समाधी घेतली होती. त्यांच्यानंतर आपण बघत आहोत महर्षी सुश्रुत. वैदिक कालखंडात काशीराजांकडून वैद्यकीचे शिक्षण घेतलेले महर्षी सुश्रुत हे जगातील पहिले सर्जन होते, ज्यांनी कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय मशिनरी तसेच अवजारांशिवाय 2500 वर्षांपूर्वी सर्जरी केली होती. सर्जरी जी आपण आजही त्याला माणूस घाबरतो. सर्जरी म्हटलं की भीती वाटते आणि त्यासाठी आज खूप मोठी मोठी मशिनरी उपलब्ध आहे की आपल्याला ती भीती कमी करू शकतात. पण त्यावेळी त्यांना आधार घ्यायला काहीच नसतानाही त्यांनी ही सर्जरी केली. त्या सर्जरीसाठी त्यांनी काळ्या मुंग्यांचा वापर केला. तर इथं त्यांनी अशी गोष्ट सांगितलेली आहे की त्यांनी कशी ही सर्जरी डेव्हलप केली, ही जी विद्या आहे ती त्यांनी कशी डेव्हलप केली, की जेव्हा त्यांनी त्यासाठी मुंग्यांचा वापर केला. जेव्हा एखादा जखमी शिपाई त्यांच्याकडे फाटलेल्या जखमेवर उपचार करण्यासाठी येत, त्यावेळी ते त्या जखमीची जखम स्वच्छ करून त्या जखमेवर काळी मुंगी ठेवायचे. म्हणजे ती जखम आधी सुखत असणार, त्याच्यावरती काळी मुंगी ठेवायची. ती मुंगी किंवा मुंगळा त्यांच्या दाताने ती जखमेची दोन्ही बाजूची त्वचा घट्ट पकडून धरत असे. त्यावेळी त्या मुंग्यांचे डोके तेथेच ठेचून त्यांचे शरीर म्हणजे मुंगीचे शरीर बाजूला केले जायचे. जणू काही टाकलेले जीवित स्टेपल त्यांनी निर्माण केले होते. हे पहिले सर्जन होते. त्यांनी डोळ्यांची आणि नाकाची सुद्धा सर्जरी केली होती. त्यांच्या अभ्यासातून त्यांनी सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये त्यांनी 120 अध्याय म्हणजे धडे यांच्या माध्यमातून सर्जरीच्या 300 टेक्निक्स सांगितल्या. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की आपण आज म्हणतो स्कॅल्पेल, निडल, फोर्सेप्स, प्रोब वगैरे याबाबत सांगितले. तसेच त्यांच्या पहिल्या नाकाच्या सर्जरी बाबतही वर्णन केले आहे, ज्याला सध्या रिनोप्लास्टी म्हणतात. तसेच शरीराचे अवयव जसे की मांस, हाडे, आंतरिंद्रिये, दात, डोळे, नाक, पोट यांच्या जखमा शिवण्याच्या पद्धती आणि झाडे म्हणजे प्लांट्स, फायबर, थ्रेड, हॉर्स हेअर म्हणजे घोड्याचे केस त्यावेळी ते शिवण्यासाठी स्टिचेस टाकण्यासाठी वापरत होते. हे असं म्हणतात की इट इज अ फर्स्ट मेडिकल टेक्स्ट इन हिस्ट्री टू लर्न सर्जरी अँड इट इज अ प्रूफ ऑफ एन्शियंट ग्रेट सायंटिफिक नॉलेज इन इंडिया. हे सर्व खूप जुनं नॉलेज आहे आणि जे पहिल्यांदा भारतात जन्मलं. हे असं खूप मोठं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सर्जरी बद्दल लिहिलं. त्यांनी पुढे याबाबतही लिहिले आहे की सर्जरी शिकवताना ते काय करत, कसं शिकवत, की आता प्रत्येक वेळी मुंगी मारायची का किंवा प्रत्येक वेळी जखमी चालायला पाहिजे का, तर नाही. ते काय करत होते की सर्वप्रथम ते फळांचा वापर करत होते. जसे की उदाहरण एखादं मोठं टरबूज आहे, मोठं टरबूज घेतलं, ते कसे कापायचे, कसे शिवायचे हे शिकवले त्यांना. त्या टरबुजावर त्यांनी प्रयोग करून शिकवले. त्यांच्याकडे देश विदेशातून अनेक विद्यार्थी शल्यचिकित्सा शिकायला येत असत. अरबी, पारशी इत्यादी लोकांना तो अभ्यास इंग्रजीमध्ये भाषांतर करून त्यांनी शिकवला. तर त्यांनी नंतर प्रकाशित केला. त्यांनी त्याला शल्यचिकित्सेला प्लास्टिक सर्जरी नाव दिले, जे आपण आज म्हणतो किंवा आपल्याला ज्ञात आहे. महर्षी सुश्रुतांनी 27 पुस्तके लिहिली.
ते मृत शरीराला पाण्यात ठेवून डिकम्पोज होऊ देत आणि मग त्यावर अभ्यास करीत. त्यांनी सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाबाबतही लिहिलेले आहेत. म्हणजे जिवंत माणूस त्यांनी कधीच मारला नाही, पण जो मेलेला आहे त्याचं शव, त्याचं जी डेड बॉडी होती ती डिकम्पोज म्हणजे ती कुजू द्यायची. आणि ती कुजून झाल्यानंतर जेव्हा त्यातलं सगळं पंचतत्व म्हणजे गेलंय, प्राण गेलेत, मग त्या डेड बॉडीवर त्यांनी शिकवलं की याला टाके कसे टाकायचे किंवा ती जी जखम आहे ती कशी शिवायची, तिथं सर्जरी कशी करायची हे त्यांनी त्या ठिकाणी फळांच्या माध्यमातून, नंतर डेड बॉडीच्या माध्यमातून शिकवलं. त्याच्यानंतर आपण बघत आहोत महर्षी वेदव्यास. वेदव्यास अतिशय पारंगत होते. ज्यांनी त्यांची आई सरस्वती हिच्या विनंतीवरून अंबा, अंबिका, अंबालिका यांना पुत्रप्राप्ती करून दिली. ते पुत्र म्हणजे पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर. यावरून पुढे महाभारत घडले. वेदव्यासांनी महाभारत लिहिले. म्हणजेच हे महाभारत असं म्हणतात की ते एक नाटक आहे, महाकाव्य आहे. आपण त्या नाटकात त्यांनी रोलही केला. त्यामुळे त्यांनी रोल केले. बऱ्याच ठिकाणी वेदव्यास यांची महाभारतात एंट्री आपल्याला दिसून येते. वेदव्यासांनी लिहिलेल्या महाभारतातील भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्यांचे बरेच वैज्ञानिक दाखले आहेत, जसे की E=mc². म्हणजेच काय, तर लॉ ऑफ एनर्जी. आपल्याला माहित आहे, आपला विषय झाले याच्यावर बऱ्याचदा, आपलं वाचनही झालेलं आहे. एनर्जी इज अ थिंग विच कॅन नेव्हर बी डिस्ट्रॉइड नॉर कॅन बी क्रिएटेड, बट इट ओनली कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, कॅनॉट इट इव्हन कॅनॉट बी बर्ड. म्हणजे जसं आपण चैतन्य चैतन्य जे कधीच मृत होत नाही किंवा जन्मालाही येत नाही, त्या संदर्भात गीतेतही आपण तो श्लोक पाहिला, नैनं छिंदन्ति शस्त्राणि, म्हणून की आपण तो जाळूही शकत नाही, मारूही शकत नाही, कापूही शकत नाही. तो पूर्ण अमर म्हणतो तसा असतो तो आत्मा. आता हे समजा आपण ऋषींबद्दल बघितलं, तसंच सनातन विज्ञान म्हणजे रामायणात आणि महाभारतात सुद्धा बरेच दाखले आलेले आहेत त्याचे. जसे की पुष्पक विमान आपण मगाशी बघितलं की राईट ब्रदर्स यांच्या नावावर त्याचं पेटंट जरी असलं तरी सॉरी शिवाजीराव शिवाजी तळपदे यांनी ते शोधून काढलं. त्यांनी कुठला आधार घेतला तर भारद्वाज लिखित वैमानिक शास्त्राचा, म्हणजे ते खूपच सनातन आहे. पण असं म्हणतात की पुष्पक विमान म्हणजे एरोस्पेस इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना आहे. हे विमान मनाच्या वेगाने जात असेल. म्हणजेच काय, तर तुमच्या म्हणजे त्या चालवणाऱ्याच्या मनात जेथे जायचे आहे त्या स्पीडनी त्या ठिकाणी ते नेणार, सांगायची गरज नाही पडणार. जसे आपण आता आधुनिक उपकरणं आता सध्या बरीच बघतो अशी. 2025 मध्ये एलन मस्क आणि न्यूरालिंक कंपनी ब्रेन कम्प्युटर इंटरफेस वर काम करीत असताना जे तंत्रज्ञान रावणाकडे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते ते त्यांनी तिथे पाहिले, वापरले, त्याचा अभ्यास केला. पुष्पक विमानाचे इंजिन पायलटच्या मनाशी जोडलेले असावे, कारण त्याचे मुकुट, हेल्मेट त्या तरंगांना डिकोड करून निर्देश देत असत. म्हणूनच त्याला मनाच्या गतीने चालणारे म्हटले जात होते. मनाच्या वेगाने चालणारे ह्या विमानाचे इंजिन बाबत समरांगण सूत्रधार आणि वैमानिक शास्त्र या पुस्तकांमध्ये दिले आहे की विमानांसाठी पाऱ्याचा, मर्क्युरीचा वापर केला जात असे. त्याला तापवले, आवेशित केले की जबरदस्त थ्रस्ट उत्पन्न होते. मर्क्युरी हर्ट्स किंवा इंजिन किंवा त्याचा विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे गोष्ट आहे की जे तंत्रज्ञान आपण वापरत आहोत ते हजारो वर्षांपूर्वी रावणाकडे होते. हे विमान फक्त उडू शकत होते असे नाही, तर ते अंतरिक्षातही जाऊ शकत होते, पाण्यातूनही जाऊ शकत होते. हे विमान अदृश्यही होऊ शकत होते. याची तुलना आजच्या F-22 राफ्टर किंवा बी बॉम्बरशी करता येऊ शकते. इतकं ते प्रगत होतं त्या काळी, जेव्हा खूप काही गोष्टी अस्तित्वात सुद्धा नव्हत्या. त्याच्यात त्यांचा पुत्र जो मेघनाद, तो सुद्धा सायंटिफिकली खूप शिक्षित म्हणतो तसा होता. तो इतका शूर होता की त्याच्याकडे वैज्ञानिक रावणाने लावलेल्या शोधांचा तो युद्धात वापर करत असे. तो एक टेक्निकल वॉरियर सुद्धा होता. तो इतका शूर होता की अंतरिक्षातील ताकदी व देवांनाही त्याने हरवले होते, म्हणून त्याचे नाव इंद्रजित पडले होते. त्याच्याकडे मौसम म्हणजे युद्धाचे तंत्र होते.
म्हणजेच काय की ढगांच्या आडून सुद्धा तो युद्ध करू शकत होता. पाहिजे तेव्हा ढग, अंधार, पाऊस अथवा वादळ उत्पन्न करू शकत होता. याचं एक उदाहरण आपण गीतेमध्ये पण बघितलं की हा सूर्य आणि हा जयद्रथ जे उदाहरण आहे की त्यांनी ठराविक काळासाठी ते ढग आणले आणि असं दाखवलं की सूर्यास्त झाला म्हणून. पण सूर्यास्त झालेला नव्हता, तर हे एक इल्युजन म्हणतात तसं होतं. क्लाउड सीडिंग किंवा वायुमंडलीय आयनीकरण तकनीक त्यांच्याकडे त्यावेळेला होती. ते जे टेक्निक म्हणतो आपण क्लाउड सीडिंगचं, तो युद्धभूमीवर कृत्रिम पाऊस सुद्धा पाडू शकत होता. ऋतू, आभाळ, पाऊस पाडू शकत होता आणि त्यामुळे शत्रू स्पष्ट बघू शकत नसे, गोंधळून जात असे. पाऊस आज मोठे मोठे देश हेच ऋतूंना तयार हत्यार बनवण्याचे टेक्निक शोधत आहेत, जे हजारो वर्षांपूर्वी मेघनादला अवगत होते. सॉनिक वेपन ध्वनी तरंगांचे शास्त्र ज्ञानही त्याला अवगत होते. असे काही मोठे आवाज त्याने शत्रूच्या कानाचे पडदे सुद्धा फाटले पाहिजेत, असे आवाज की ज्याने तो भूमिष्ठही झाला पाहिजे, असे ध्वनीचे तरंगाचे ज्ञान त्याच्याकडे होते. हे तर होतेच होते, प्लस नागपाश नावाचे आणखी एक हत्यार त्याच्याकडे होते. ते एक जादूमय साखळी सारखे भासत होते. एक जैविक हत्यार नॅनो टेक्निकचा नमुना होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून नागपाश जादुई सापांची दोरी म्हणजे नॅनो रोबोटचा एक समूहच होता. जेव्हा त्याने ते हत्यार वापरले तेव्हा सापांनी राम लक्ष्मणांच्या शरीराला जखडून घेतले आणि त्यांच्या प्रवाहात न्यूरोटॉनिक टॉक्सिन नावाचे एक द्रव्य सोडले, ज्यामुळे ते लकवाग्रस्त झाले म्हणजे पॅरालाइज झाले. व्हायरल एजंट सारखे होते ते. हे नागपाश गरुड आल्यावर नागपाश उघडला. गरुड ज्याने इथे अँटीडोट किंवा अँटीव्हायरल प्रोग्रामचे प्रतीकच आपण मानू शकतो, ते काम त्याने केले. ज्याने ते विष नॅनो बॉट्स निष्क्रिय केले. बायो वॉरफेअर जैविक युद्ध शिगेला पोचले होते. मेघनाद युद्धाच्या मधून गायब आणि अदृश्यही होऊ शकत होता. ही त्याची खासियत होती. आज ज्याला आपण स्टेल्थ टेक्नॉलॉजी म्हणतो, ऑप्टिकल केमोफेज सूट किंवा विमान होते, जे प्रकाश किरणांनाही वळवू शकत होते. आपल्या डोळ्यांना काय, पण रडारवरही दिसू शकत नाही इतकी त्याची प्रगत टेक्नॉलॉजी होती. त्याने हनुमानाच्या समोर सीतेच्या वधाचा भ्रमही उभा केला होता. ती सीता खरी नव्हती, तर एक होलोग्राम प्रोजेक्टेड इल्युजन होती, ज्यामुळे शत्रूचे मनोबल खचेल, ज्याला मानसिक शास्त्रीय युद्ध सुद्धा म्हणतात, ज्याला आपण प्रोजेक्ट ब्लू बीम कॉन्स्पिरसी थिअरी असं म्हणतो, तो युद्धात वापरत होता. मेघनाद तलवारीने कमी आणि टेक्नॉलॉजीने जास्त लढत होता. ही किती मोठी गोष्टी आहेत की ज्या त्या काळी त्यांना अवगत होत्या. आता आणखी त्यातला पुढचा रामायणात येणारा वैज्ञानिक आविष्कार म्हणजे रामसेतू. इंजिनिअरिंगचा चमत्कार फक्त रामनाम नाही, तर ते टेक्निक वापरले गेले होते. नल आणि नील त्या काळचे उत्कृष्ट सिव्हिल इंजिनियर होते की ते ओशनोग्राफी जे त्यांना माहित होती, ते ओशनोग्राफर होते. प्युमिक दगड जे ज्वालामुखीतून उत्पन्न झालेले होते, हे दगड छिद्राकार होते. त्या छिद्रांचे घनत्व जडपणा पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे ते दगड पाण्यावर तरंगत होते. रामेश्वर जवळ कुठेच ज्वालामुखी नाहीये, मग हे ज्वालामुखीचे दगड तेथे कसे आले? तर येथे नल आणि नील यांचे पॉलिमर केमिस्ट्रीचे ज्ञान कमी आले. त्या दगडांना जोडण्यासाठी त्यांनी वानस्पतिक पेस्ट किंवा आपण ज्याला म्हणतो बॉटॅनिकल पॉलिमरचा वापर केला असेल, ज्यामुळे दगडांच्या मध्ये हवा कैद झाली. द्रव्यमानामध्ये हेरफार करण्याचे ज्ञानही त्यांना होते, ज्याला लघिमा सिद्ध म्हणतात. आणि ती आधुनिक भौतिकात त्याला एक अँटी ग्रॅव्हिटी टेक्निक असे सुद्धा म्हणू शकतो आपण, ज्यामुळे मोठे मोठे पर्वतही सॉरी वजनरहित झाले. नल आणि नील यांनी ओशनोग्राफिक सर्वे करून समुद्राच्या खाली असलेला एक खडक शोधून काढला आणि त्यावर पूल बांधला. तो पूल त्यांनी फक्त 5 दिवसात बनवला होता, जे मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना होते किंवा आहे. त्याच्यानंतर आणखी रामायणामध्ये दिसून येतं एक पात्र म्हणा किंवा हुशार विद्वान, ते म्हणजे मयासूर. मयासूर म्हणजे रावणाची बायको, मंदोदरीचे वडील, रावणाचे सासरे, प्रचंड हुशार.
टेक्निक्सचा बादशहा म्हणता येईल अशी व्यक्ती. त्यांना असुरांचा विश्वकर्मा म्हणतात. त्याने त्रिपुराची निर्मिती केली. त्रिपूर म्हणजे 3 अशी शहरे जी आकाशात उडू शकत होती. सोने, चांदी आणि लोखंडापासून बनवले होते हे शहरे. हे एका आजच्या विशालकाय स्पेस स्टेशन सारखे प्राचीन साहित्यामध्ये त्याचे वर्णन आहे. असे ऐकले आहे की सायन्स फिक्शन फिल्म मधल्या ऑर्बिटल सिटीची, डेथ स्टारची आठवण आपल्याला होऊ शकेल इतकं ते प्रगत होतं. त्यामध्ये सोनं रेडिएशन शिल्डिंगसाठी किंवा सोलर एनर्जीसाठी चांदी रिफ्लेक्टर म्हणून, थर्मल कंट्रोलर म्हणून वापरली आणि लोखंड स्ट्रक्चरल मजबूतीसाठी होती. ही शहरे खगोलीय यांत्रिकीचा अनर्बिटल मेकॅनिक्सचा नमुना होती. ते पृथ्वीभोवती वेगवेगळ्या अंशात फिरत असायची. ह्या शहरांना तेव्हाच नष्ट करणे शक्य होते जेव्हा ते एकाच सरळ रेषेत येतील. म्हणजे बनवणाऱ्याचं इथं बुद्धिमत्तापणाला होती की त्यांना नष्ट करणं शक्य नव्हतं. 3 वेगवेगळी शहरे जेव्हा एकाच एका लाईन मध्ये ते येतील त्याच वेळी त्यांना कुठलाही विरोधी पक्ष मारू शकत होता. ते एकाच रेषेत येणे खूप कठीण होते. त्यातही त्या शहरांना एकाच वेळी फक्त एकाच हत्याराने मारले जाण्याचा त्याला वर मिळालेला होता, जे त्यांनी ब्रह्मदेवांकडून मिळवला होता. त्यासाठी शिवाला यावे लागले, कारण हे कुठल्याही म्हणजे शिवाशिवाय कुठल्याही ना असुराला ना माणसाला शक्य नव्हते. त्या 3 म्हणजे त्रिपुराला नष्ट करणं. शिवांनी वापरलेले हत्यार साधेसुधे नव्हते. ते एक मोठे गायडेड मिसाईल सारखेच होते. त्यांनी तेव्हाच वार केला जेव्हा ही 3ही शहरे एका सरळ रेषेत आली होती आणि एकाच वारामध्ये 3ही शहरांचा नाश केला. म्हणजेच हे समजते की त्यावेळी अंतरिक्ष विज्ञानही खूप उन्नत होते. म्हणजे नुसती जमिनीवरचीच टेक्नॉलॉजी नाही, तर आपण ओशनोग्राफी जी नल नील यांना अवगत होती, जी समुद्राच्या खालच्या तळाचाही अभ्यास करत होती, तसेच अंतरिक्षातही त्यांनी वेध घेऊन अंतरिक्षाचा त्या त्रिपुराला नष्ट केलं. आता हे काही रामायणातले, काहीच घेतलेत फक्त काही रामायणातले दाखले झाले. आता भगवद्गीतेतले. गीतामध्ये काय 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 विज्ञान सांगवले, तर पूर्ण गीताच विज्ञान आहे. गीतेमध्ये आजच्या विज्ञानातील ऍस्ट्रोफिजिक्स, मानसशास्त्र, राजकारण, नागरिकशास्त्र, योग, प्राणायाम तसेच एखाद्या माणसाला नैराश्य, अंधश्रद्धा, बुवाबाजीतून बाहेर काढणारे मोठे विज्ञान आहे. जर गीतेतील शिकवण आणि विज्ञान हा एक आपण कंपॅरेटिव्ह स्टडी जर बघितला, तर गीतेमध्ये सांगितले आहे की न जायते म्रियते वा कदाचित, म्हणजेच काय, तो जन्म घेणार आहे, तो मरणारच आहे. आणि नैनं छंदन्ते शास्त्राणी नैनं दहति पावकः, म्हणजेच एनर्जी, चैतन्य, आत्मा ज्याला आपण म्हणतो, ती कधीच मारू जाळू शकत नाही. तो फक्त शरीर बदलतो. शरीर मृत पावतो, आत्मा नाही. लॉ ऑफ एनर्जी याच्यामध्ये कव्हर झाली. एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. तसंच इथे महाभारतामध्ये आणखीन एक गोष्ट येते, ती म्हणजे क्वांटम एन्टँगलमेंट. म्हणजे क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट येते सांगण्यात, की जेव्हा पांडवांना वनवास दिला होता, त्या वनवासामध्ये त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसा सुद्धा नव्हता, परंतु त्यावेळी सूर्यदेवांनी त्यांना एक अक्षय पात्र दिलं होतं. आणि त्या अक्षय पात्रामध्ये अशी ताकद होती की जोपर्यंत त्या अक्षय पात्रातून अन्न घेऊ तोपर्यंत सर्वांचं पोट भरेपर्यंत ते अन्न देऊ शकत होते. पण एक यामध्ये दुर्योधनाची एक चाल होती की त्याने ऋषी दुर्वासा, की जे प्रचंड तामसी होते, त्या अशा ऋषींना त्यांनी मुद्दाम पांडवांकडे पाठवलं वनवासात, की जा माझ्या भावांकडे जाऊन या, जरा त्यांच्याकडे जरा तिथे घ्या. आणि दुर्वासा ऋषी आणि त्यांचे अनुयायी असे एकूण 10,000 व्यक्ती त्यांच्याकडे पांडवांकडे आल्या आणि युधिष्ठिराला सांगितलं की आम्ही प्रवास करून आलो आहोत, थकलो आहोत, आम्हाला भोजन हवं आहे, आमच्या भोजनाची व्यवस्था करा, तोपर्यंत आम्ही स्नान आधी करून येतो. आता प्रश्न हा झाला होता की या सगळ्यांची जेवण होऊन, आणि अक्षय पात्राचा एक नियम असा होता की एकदा तुम्ही ते धुवून बाजूला ठेवलं की त्याच्यात परत अन्न तयार होत नाही. जेव्हा सूर्योदय होईल तेव्हाच ते पुन्हा होणार. आता वेळ अशी झाली होती की सर्वांची जेवण होऊन द्रौपदीने ते भांड धुवून ठेवलं होतं आणि
धुवून ठेवल्यानंतर हे दुर्वासा ऋषींचं आगमन झालं होतं. आता यांना इतका प्रश्न पडला की आता ह्या ऋषींना जे प्रचंड तामसी आहेत, एकतर त्यांना न जेवता पाठवणं म्हणजे अतिथीचा अपमान करणं आहे. त्यात ते ऋषी दुर्वासांसारखे तामसी असल्यामुळे ते काय श्राप देतील सांगू शकत नाही. प्लस एक पाप लागेल ब्राह्मण भोजन न घातल्याचं. मोठा प्रश्न पडला म्हणून द्रौपदीने श्रीकृष्णांचा धावा केला. श्रीकृष्ण आले आणि श्रीकृष्णांना तिने सांगितल्यानंतर श्रीकृष्ण म्हणले, मलाही भूक लागली, मलाही जेवायला लागली. ती म्हणाली, तुम्ही काय माझी मजा करताय का, गंमत बघताय का, मी तुम्हाला मित्र म्हणून मदतीला बोलवलं असताना तुम्ही माझी मदत करणे सोडून मला आणखीन प्रश्न उपस्थित करता आहात की मला जेवण दे म्हणून. आणि घरात तर अन्नाचा कणही नाहीये. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असं होऊच शकत नाही, दाखव म्हणे तू पात्र मला. तर तेव्हा ते पात्र पाहिलं, तेव्हा त्या पात्राच्या तळाला एक कण लागलेला होता, फक्त अन्नाचा, भाताचा असेल कदाचित. एक कण होता. तो एक कण ते म्हणाले, हा आहे की हा कण. तो कण त्यांनी खाल्ला. श्रीकृष्णाने जेव्हा तो कण खाल्ला तेव्हा त्याच्या मागची क्वांटम एंटँगलमेंटचा व्ह्यू असा आला की तिकडे जे स्नानादीसाठी गेलेले दुर्वासा ऋषी आणि त्यांचे अनुयायी होते, त्यांना पाण्यात असताना इतका पोट भरल्याची भावना निर्माण झाली की त्यांना ढेकर येऊ लागल्या. आणि त्यांना असं झालं की आता आपण पांडवांना तर सांगितलंय की आम्ही जेवायला येतो म्हणून आमची सोय करा, आता आपण कसं जाणार, आपण तर एक अन्नाचा कणही खाऊ शकत नाही. शेवटी ते तिथून पांडवांना न भेटताच बाहेरच्या बाहेर पळून गेले की त्या ठिकाणी आम्ही आता खाऊ शकत नाही, आमचं तर पोट गच्च भरलंय. म्हणजेच काय झालं तर क्वांटम एंटँगलमेंट इथे कशी आली, तर श्रीकृष्ण की जे सर्व सृष्टीचा निर्मिती करता आहेत, त्यांनी एक कण खाल्ला. तर सगळ्यांमध्ये ते असल्यामुळे त्यांच्या पोट भरण्याच्या भावनेमुळे सर्वांमध्ये ती भावना गेली की ज्याप्रमाणे त्यांचं पोट भरलं त्याप्रमाणे बाकीच्यांचं पण पोट भरलं. जसे की आपण झाडाला पाणी देताना झाडाला वरती पानांना पाणी देत नाही, तर झाडाच्या मुळाला पाणी देतो का, तर झाडाच्या मुळात पाणी गेलं तर ते आपोआप पुंध्यापर्यंत टोकापर्यंत पोहोचणार आहे आणि ते जगणार आहे. या उलट जर आपण पानांना पाणी दिलं डायरेक्ट तर ती पानं मरतात आणि ते झाड जगू शकत नाही. म्हणून मुळाला पाणी देतो. म्हणजेच काय, तर श्रीकृष्णांनी या अन्नाचा कण खाल्ल्यामुळे सर्वांची पोटं भरली. मुळात जेव्हा आलं तेव्हा पूर्ण विश्वात ते पसरलं. मग हे म्हणजेच त्यांनी हे सांगितलं की आपण सगळे कसे एकमेकाशी कनेक्टेड आहोत. मॅडम आपल्याला सांगतातच सफरचंदाचं उदाहरण, की सफरचंद कापलं, त्याच्या फोडी केल्या तर त्याचा कसा परिणाम होतो. समुद्रातलं पाणी जे तांब्याभर घेतलं काय, पातेल्याभर घेतलं काय किंवा हंडाभर घेतलं काय, त्याचा मूळ गुणधर्म तो सोडणार नाही, तो त्याच्या मूळ धर्म ठेवतो. सगळ्यात एकच शक्ती असते. हा रेफरन्स हा गीतेमध्ये या संदर्भात, महाभारतामध्ये या संदर्भाने येतो. आता ह्याच्यामध्ये आपण असं बघूयात की गीता, सनातन आणि विज्ञान काय आहे, तर काय जाणते, काय बघते. गीता काय बघते की जो बघत आहे त्याला गीता जाणते. म्हणजेच काय की आपलं मेन आत्मा, आपण शरीर बघतोय का आत्मा बघतोय हे. पण विज्ञान काय बघतात, तर विज्ञान जे दिसत आहे त्याला जाणते. म्हणजे जे फिजिकली प्रेझेंट आहे त्याला विज्ञान मानतं, पण गीता जे दिसत नाही त्यालाही जाणते म्हणजे सांगते. रूप किंवा भूगोल, आपल्या पूर्वजांनी खूप पूर्वीच पृथ्वी गोल असल्याबाबत सांगितले आणि त्या विषयाला नाव सुद्धा भूगोल दिले. भूगोल, भू म्हणजे जमीन आणि कशी आहे ती तर गोल आहे म्हणून भूगोल दिले, गोलाकार आहे. पण विज्ञानात काय सांगत आहे की पृथ्वी गोल आहे. भू म्हणजे अर्थ, इट इज अ स्क्वेअर. म्हणजेच काय, हे आपल्याकडे किती पूर्वी शोधून काढले होते की पृथ्वी गोल आहे, ती स्वतः भोवती फिरते. एखादे पुस्तक वाचत असताना भगवद्गीता काय सांगते की पुस्तक वाचणारा म्हणतो की मी पुस्तक वाचतो तेव्हा समजते की मी वाचत आहे, त्यातील मी कोणीच नाही, शरीर नसून आत्मा आहे. विज्ञान काय सांगते की हे पुस्तक वाचण्याचा उद्देश काय आहे, तर वाचकांमध्ये बदल घडवणं. म्हणजे इथे सुद्धा विज्ञान आत्म्याला स्थान देत नाही. सत्यता, गीता सांगते की जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार जपता तेव्हा एकाला समजणारा अर्थ दुसऱ्याला समजलेल्या अर्थापेक्षा वेगळा असू शकतो आणि त्या शब्दांचा परिणामही भिन्न होऊ शकतो. तसेच अहंकारयुक्त डोळ्यांना दिसणारे भिन्न परिणामही भिन्न असू शकतात. अर्जुन हा द्वंद्वात आहे, हा अध्याय 1 आणि
2च्या काही ओव्यांमध्ये त्यांचे द्वंद्व वर्णन केले आहे, तर त्यानंतर मात्र अर्जुनाला सांगितलेले उपाय आले आहेत. म्हणजेच आपण रोज ज्या परिस्थितीतून जातो ती परिस्थिती म्हणजेच एक युद्धभूमीच आहे आणि आपणही अर्जुनासारखेच नात्यांच्या गुंफणीत अडकलेलो आहोत, हे आपल्याला गीता सांगते. आणि विज्ञान काय सांगतं, तर इथे असे नसते. इथे अर्थ बदलत नाहीत. जे दिसते तेच असते. ते फक्त भौतिकाला मानतात, आत्म्याला नाही मानत. विश्वरूप विश्वरूप इथे एका मुलाची गोष्ट सांगितली आहे की जो एक सिनेमा बघत असतो आणि एका घटनेला त्याला रडायला येते. काहीतरी घटना आहे, दुःखद घटना आहे. म्हणून पालक म्हणून त्याला समजावून सांगतात त्याचे पालक की हे एक नाटक आहे, तू का रडतो? पण आपल्या आयुष्यात मात्र आपण हे समजत नाही की हे आयुष्य सुद्धा ब्रह्मदेवांनी बघितलेलं एक नाटक आहे आणि आपण त्यातील पात्र आहोत. आपला रोल संपला की आपण जाणार आहोत. तसंच मॅनिफेस्टेशन. सनातन मानते की चैतन्य म्हणजेच देव आहे आणि चैतन्य सर्वत्र आहे. क्वांटम फिजिक्स काय मानतं की एनर्जी इज एव्हरीथिंग. चैतन्य सर्व आहे, पण सर्वत्र आहे हे अजून नाही सांगितलं. पण हे काय सनातन काय सांगतं की चैतन्य म्हणजेच देव आणि ते सर्वत्र चैतन्य सर्वत्र आहे आणि पूर्ण आहे. मूळ धर्म म्हणजे मनाला समजणे, जे आजकाल होतच नाही. धर्माबरोबर अंधविश्वास जोडला जेव्हा जेव्हा विज्ञान काही सांगत नाही तेव्हा ते धर्माशी जोडले जाते. म्हणूनच धर्म बुडत चालला आहे. ब्रह्माचे पुत्र वसिष्ठ मुनी यांचे पुत्र महर्षी पाराशर होते. मानवी किंकराने शक्ती मुनींना खाल्ले, तसेच त्यांच्या 100 पुत्रांनाही राजाने मारले, ज्यामुळे महर्षी वसिष्ठ चिडले व स्वतःला संपवायचे ठरवले. पण ते शक्य झाले नाही. त्यावेळी त्यांची सून शक्ती शक्ती मुनींची पत्नी अदृशंती ही गरोदर होती. तिच्या पुत्राने गर्भातच 12 वर्ष अभ्यास केला. त्या मुलाचे नाव पाराशर असे ठेवण्यात आले. त्याने त्यांच्या आजोबांना मृत्यूपासून वाचवले होते, म्हणून त्याचे नाव पाराशर ठेवले. पाराशरांच्या जन्मानंतर 5 वर्षांनी त्यांनी वसिष्ठांना त्यांच्या वडिलांबद्दल विचारले. त्यावेळी त्यांचे पिता शक्तिमुनी यांना राक्षसाने मारले, खाल्ले हे कळल्यावर पाराशर खूप चिडले. मग त्यांनी राक्षस कुळालाच नष्ट करण्याची शपथ घेतली. म्हणून त्यांनी राक्षस सूत्र सुरू केले, यज्ञ सुरू केला, मंत्रतंत्र झाले. त्यामध्ये टोळीच्या टोळी राक्षस खेचून आणले जाऊ लागले आणि यज्ञात आहुती दिले जाऊ लागले. अचानक तेथे पुलस्त ऋषी आले. त्यांच्या विनंतीवरून पाराशरांनी राक्षसांची आहुती देणे थांबवले. त्यानंतर त्यांचा नावेतून प्रवास करीत असताना प्रवासात सत्यवती भेटली. सॉरी. तिच्यापासून त्यांना मुलगा झाला, तो म्हणजे विष्णू अवतार, विष्णू द्वारपाल वेदव्यास. वेदव्यासांचा जन्म झाला. तरी सुद्धा पाराशर यांनी सत्यवती हिला एक वर दिला होता की तिचे कौमार्य अबाधित राहील. त्याचप्रमाणे झाले. सत्यवतीचा कौमार्य अबाधित राहिले. त्यानंतर तिचा विवाह शांतनू राजाशी झाला. ह्या शक्ती उगाच मिळत नाहीत. त्यासाठी त्यांना तेवढी साधना करावी लागली. त्यासाठी त्यांना तेवढा अभ्यास करावा लागला. ती शक्ती शिकण्यासाठीचं जे विज्ञान होतं, ज्ञान होतं, ते समजून घ्यावं लागलं. महर्षी वेदव्यास ज्यांनी महाभारतासारखा महाग्रंथ लिहिला, त्यांनीच 18 पुराण लिहिले. तसेच त्यांनी ज्योतिषशास्त्राचा महान ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये नक्षत्रांचा अभ्यास वर्णन केलेला आहे. तसेच त्यांनी विष्णू पुराणही लिहिले. त्यांनी जाणले की जे पुण्य मिळवण्यासाठी पूर्वी यज्ञ, तप इत्यादी करावे लागत होते, तेच कलियुगात फक्त ध्यान धारणेने होणार आहे. आपल्याला मॅडम पण सांगतात, युग बदलत आहे, येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या बदलत आहेत. आता ध्यान धारणा, दान, समाजसेवा हे जर केले तर त्यांनी तुमचा उद्धार होणार आहे. ते केल्याने ते मिळणार आहे. त्यांनी पाराशर स्मृतीमध्ये मोक्ष मिळवण्यासाठी सोप्या भाषेत लिहिले. तसेच त्यांनी त्यांच्या योगशक्तीच्या आधारे कल्की अवतारही बघितला होता. आता हे इतके प्रगत होते की त्यांना टाइम डायलेशन सारखं जे म्हणतात ते त्यांना येत होतं. ते टाइम ट्रॅव्हल पण करू शकत होते. विष्णू पुराणामध्ये त्यांनी 6 गुण वर्णिले आहेत. उदाहरणार्थ दैवी शक्ती, ऊर्जा, यश, संपत्ती, ऐश्वर्य, उपलब्धी, वैराग्य, निष्कलंक प्रतिष्ठा, कृषी पाराशर, कृषीबाबतची माहिती, वृक्ष आयुर्वेद, झाडांची माहिती अशी पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये ती माहिती दिली. शेवटी त्यांनी व्यासांना बोलवून महाभारत, भागवत पुराण लिहायला सांगितले
आणि आनंदात परमतत्वात विलीन झाले. त्यांचा क्रोध असा तपस्येमध्ये बदलला की ज्यांनी एवढी मोठी तपश्चर्या करून एवढा सगळं ज्ञान आपल्या समोर आणलं. आणि महर्षी वेदव्यास जे त्यांना पूर्ण पारंगत केलं की ज्यांनी एनर्जी याचा शोध लावला. आता ही जी सगळी महर्षी मंडळी होती, ऋषी मुनी किंवा हे, त्यांना जसं जसं त्या त्यावेळी जे जे अवेलेबल म्हणजे सहज उपलब्ध झालं त्या अं, अं, अभ्यासाच्या किंवा आपण म्हणतो पुस्तकांच्या नाही म्हणतात, त्यांच्या या साधनेच्या आधारे त्यांनी जे जे काही मिळवलं, तसेच त्यांनी काही शिक्षणही घेतलं. मग हे शिक्षण कुठं घेतलं? तर आपल्याकडं जुने विश्वविद्यालय होते. इतकं प्रगत होता भारत की तिथल्या त्या विद्यालयांमध्ये तांत्रिक, वैज्ञानिक, धार्मिक, आर्थिक तसेच आध्यात्मिकही शिक्षण दिले जात होते. त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे तक्षशिला. श्रीरामांचे बंधू भरत यांनी त्यांचा मुलगा तक्ष याच्या नावाने गंधारची राजधानी येथे सुरू केलेले विश्व महाविद्यालय म्हणजे तक्षशिला. साधारणपणे 2700 वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात पूर्वीच्या भारतातील रावळपिंडी येथे स्थित आहे तक्षशिला होते. एका वेळी 10,000 विद्यार्थी शिकू शकतील, राहू शकतील एवढी मोठी ती जागा होती. ह्या उगाच विश्वविद्यालय म्हणत नाहीत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमधील विद्यार्थी पण येत होते. ह्या विश्वविद्यालयांमध्ये वेद, गणित, चिकित्सा, कायदा, राजकारण, विज्ञान असे एक ना अनेक 65 विषय शिकवले जात होते. येथील ज्ञान इतके प्रगत होते की ते शल्यचिकित्सा, सर्जरी सुद्धा शिकवली जात होती. पाणिनी, चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य म्हणजे आपण जे काल बघितलं की त्यांनी मौर्यांच्या काळात त्यांनी खूप मोठी मोठी मंदिरं बांधली. ही बांधताना सुद्धा जे काही त्यांनी विज्ञानाचा बेस घेतला, हे सगळी शिक्षण हे जी माहिती किंवा ज्ञान हे सगळं इथं दिलं जात होतं. यांच्यासारखी विद्वान मंडळी येथेच शिकली. वेगवेगळे विषय शिकण्यासाठी येथे वेगवेगळ्या गुरूंकडे जावे लागत होते. हे ठिकाण इतके भव्य होते की प्रत्येक घर एक शिक्षण केंद्र होते. जेव्हा ग्रीक वरती यायला लागले, प्रगत व्हायला लागले, सुरुवात झाली, त्यावेळीही तक्षशिलेमध्ये सर्जरी केली जात होती. म्हणजे जेव्हा सुरुवात होती परकीयांमध्ये की जेव्हा सुरुवात होती शैक्षणिक किंवा सर्जरी वगैरे या गोष्टींची, तेव्हा ती सर्जरी तक्षशिलामध्ये केली जात होती, शिकवलीही जात होती. तक्षशिला हे एक मोठ्या व्यापारी मार्गावर स्थित होते आणि या ठिकाणी मोठमोठाले विषय शिकवले जात होते. त्यामुळे येथे बाहेरच्या देशातील विद्यार्थी सुद्धा शिकत असत. भारतामध्ये आधुनिक विज्ञान आणि धर्म एकमेकात विरोधात नसून एकमेकांना पूरक होते. कारण दोन्हीचे ध्येय एकच होते की सटीक आणि योग्य योग शिकणे. तक्षशिलामध्ये भली मोठी 3 इमारती भरतील एवढी मोठी लायब्ररी होती. त्याचे नाव धर्मगंज होते. जवळपास 9 लाख पुस्तके, ज्ञानाचा मोठा डोंगरच तेथे होता. 9 खोल्यांमध्ये खूप गूढ ज्ञान बंद केलेले होते, ज्यामध्ये मानवी शरीराची शरीर म्हणजे ऑटोनॉमी, आयुर्वेद ज्याच्यामध्ये मरणाऱ्या माणसाचा मृत्यू 40 दिवस मागे ढकलू शकण्याचे शास्त्र सुद्धा अवगत होते. युद्ध, मानवी जीवन, हत्यारे, मानवी मनोविज्ञान, जे अंतिम सत्य जे चाणक्यांनी सुद्धा अर्थशास्त्रात अर्धेच घेतले होते. तसेच औषधं लावणे, बनवणे, कट म्हणजे टाके टाकणे, सर्जरी करणे असे इतके प्रगत ज्ञान त्या काळी भारतात होते, जे आधुनिक विज्ञानाला पुढची 2000 वर्ष लागली समजायला. म्हणजे सनातन विज्ञान खरोखरच खूप सनातन आहे. आपल्याकडचं जे आहे प्राचीन, त्याच्यामध्ये एवढं खोल तत्वज्ञान समाविष्ट आहे की आपल्या अभ्यास केला आपण तरी आपण आणखीन प्रगत होऊ शकतो. उगाच म्हणत नव्हते भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता म्हणून. येथील 9व्या खोलीत कोणीच जाऊ शकत नव्हते, कारण तेथे जाणारा पुन्हा बाहेरच येत नसे. कारण तो तेथे मरत नसे तर थेट पुढच्या आयामात जात असे. आपल्याला मॅडमनी आयाम शिकवले की वरचे आयाम जे आहेत तिथं कसं काय आहेत काय नाही हे आपल्याला वेळोवेळी मॅडमनी सांगितलेलं आहे की जुनं सुद्धा आहे आयाम काय असतात हे सुद्धा शिकवले. तर ह्या 9व्या खोलीत जे काही विज्ञान होतं हे विज्ञान तिथं कोणी जाऊच शकत नव्हतं. कारण जर गेलाच कोणी डेअरिंग करून तर तो जाणारा परत येत नसे, कारण तो पृथ्वीवरचा राहतच नसे, तो डायरेक्ट पुढच्या आयामात जात होता. इसवी सन पूर्व 450 म्हणजे 450 साली शत्रू म्हणजे आपला शत्रू मिहिरकुल, ज्याला फक्त येथील संपत्ती जमीन हवी होती,
त्याने तक्षशिलावर हल्ला करून ते पेटवून दिले. कारण त्याला असे काही समजले होते की येथे इतके प्रगत तंत्रज्ञान आहे की त्या पुस्तकातील मंत्र वापरून येथील लोक त्याच्या सैन्याला एका क्षणात संपवू शकतात. की ते पुस्तक त्याला हवे होते, परंतु कळलेच नाही. एवढ्या मोठ्या ग्रंथालयात तर की कुठलं पुस्तक घ्यायचं, नेमके कोणते पुस्तक घ्यायचे हे त्याला न समजल्यामुळे त्याने पूर्ण ग्रंथालय जळवून टाकले. किती मोठं नुकसान आहे. जे आपल्याला मिळत नाही ते कोणालाच मिळू द्यायचं नाही. ही कुठली वृत्ती झाली. त्यावेळी तेथील आचार्यांनी एका शिष्याच्या हातात 9व्या खोलीतील सर्वात गूढ असलेले पुस्तक देऊन त्याला तिथून पळून जायला सांगितले. पांडुलिपीतील तो ग्रंथ घेऊन तो मुलगा तिब्बतच्या दिशेने पळाला. तिब्बतची राजधानी ल्हासा मॉनेस्ट्री फक्त 300 मैल दूर असलेल्या सांख्य मॉनेस्ट्रीमध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा तेथे 60 मीटर लांब 10 मीटर रुंद असलेल्या एका भिंतीच्या मागे एक लायब्ररी सापडली. त्याचे परीक्षण केल्यानंतर समजले की ते साधारणपणे 450 इसवी सन पूर्व बिफोर ख्रिस्ट च्या काळातले असावेत. साधारणपणे वयाच्या 16व्या वर्षी मूळ शिक्षण घेऊन झाल्यानंतर प्रगत शिक्षणाकरता तेथे प्रवेश मिळत असे. येथे प्रवेश मिळण्याकरिता बुद्धिमत्ता हा एकच निकष होता. म्हणजे आपण सध्या जसं म्हणतो की डोनेशन देऊन घेतली किंवा काही अशा कन्सेप्ट समोर येतात की नाही तिथे पैसे मिळून भरून ऍडमिशन मिळते वगैरे, हा प्रकार तिथे नव्हता. जरी महाविद्यालय होतं तरी सुद्धा तिथे फक्त तुमची बुद्धिमत्ता हा एकच निकष होता. ज्यांना फी देणे शक्य नव्हते पण शिक्षणाची इच्छा आहे आणि पात्रता आहे ते दिवसभर शिक्षण घेतल्यानंतर रात्री फीच्या मोबदल्यात रात्री काही कामे करून गुरूंची सेवा करीत असत. पण शिक्षण कोणालाही नाकारले जात नव्हते. फीच्या नावाखाली किंवा अशा कुठल्याही कारणांनी शिक्षण नाकारले जात नव्हतं. इतकं ते प्रगत महाविद्यालय होतं. 326 इसवी सन पूर्व मध्ये सिकंदर तक्षशिलाचा राजा होता. अंभी ज्याने सिकंदर बरोबर तह केला. सोनं चांदी संपत्ती दिली तसेच भारतात यायचा रस्ताही दाखवला. त्यामुळे चिडलेल्या चाणक्याने केस सोडले आणि पण केला की जोपर्यंत अखंड भारत करीत नाही तोपर्यंत केस बांधणार नाही. त्याच्यानंतर ती प्रतिज्ञा पण एक सर्वश्रुत आहे. त्यासाठी त्यावेळी त्याने एक अदृश्य युद्ध केले. म्हणजे कसं तर जासूस पाठवून माहिती मिळवली, शत्रूंच्या गोटात अफवा पसरवल्या, भीती निर्माण करून मनोवैज्ञानिक चाल खेळले. म्हणजेच काय की डायरेक्ट हल्ला न करता त्यांनी मानसिकता बदलली. शत्रूच्या गोटामध्ये जाऊन भीतीयुक्त वातावरण निर्माण करून त्यांना घाबरवून सोडले. परंतु या युद्धातील एका चुकीतून त्यांना मोठा धडा मिळाला. त्याबाबतची एक गोष्ट प्रसिद्ध आहे की एकदा चाणक्य आणि चंद्रगुप्त वेश बदलून नगरीत फिरत असताना त्यांना आढळले की एक गरीब मुलगा एका ताटात गरम गरम खिचडी घेऊन खात आहे आणि तो त्या ताटाच्या मधली खिचडीचा मध्ये जो पोर्शन होता त्या मधल्या पोर्शनचा आधी घास घेत आहे आणि प्रत्येक वेळी हात भाजून घेत आहे. हे बघितल्यावर त्याची आई त्याला म्हणाली की अरे बाळा, कडेची खिचडी आधी खा, कडेची लवकर गाढ होते, मधली नाही. यावरून त्यांना समजले की युद्ध किंवा हल्ला करताना थेट राजधानीवर हल्ला न करता आधी त्यांचे स्रोत म्हणजे कडेची गावे जी आहेत सीमा भागातली ती आधी तोडायची, ती मिळवायची आणि मग मग राजधानीवर हल्ला करायचा. मग त्यांनी आधी सीमा भाग जिंकला. जिंकत जिंकत थेट पाटलीपुत्र जिंकले आणि चंद्रगुप्ताचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले. परंतु चंद्रगुप्तानंतर अशोक राजा गादीवर बसला. एक मोठे युद्ध झाले तेव्हा त्या युद्धामध्ये आपल्याला ते इतिहास माहितीये की अशोकांनी नंतर युद्ध करायला नकार दिला. त्यांनी तलवार टाकली. तेव्हापासून तक्षशिलामध्ये धम्म शांततापूर्ण बुद्धाप्रमाणे व्यवहार शिकवला जाऊ लागला. वातावरण पूर्ण बदलले. त्यानंतर गंधार शैली जन्माला आली. तक्षशिला येथे बुद्धाची मूर्ती बनवणे कला अध्यात्म केंद्र बनले. हळूहळू शांतता आळसाचं कारण बनत गेली. ही जी शांतता होती तिचं प्रत्यंतर नंतर आळसामध्ये बनलं. अहिंसेला आळसाचे रूप दिले गेले. चाणक्याने अर्थशास्त्र पुस्तकातही चाणक्याचे अर्थशास्त्र हे पुस्तकातच राहिले. गाफिलतेमुळे 5व्या शतकातील मध्य आशियातील क्रूर राजा हुन याने खजाना लुटला, जाळपोळ केली, भारताचे सुरक्षा कवच असलेल्या तक्षशिलाला जाळून खाक केले
भारतात येण्याचे दरवाजे सर्वांना उघड केले. त्यामुळे गजनबी, गौरी असे लोक, असे आक्रंतक भारतात आले, नुकसान करीत राहिले. त्यानंतर 14व्या शतकात अलेक्झांडर याच्या पुरातत्व उत्खननामध्ये आपल्याच विरासतीच्या अवशेषांची त्यांनी आपल्याला आठवण करून दिली. नालंदा म्हणते की शिका आणि तक्षशिला म्हणते सावध राहा, शस्त्र आणि शास्त्र दोन्हीही एकाच वेळी हातात हवे. दोन्ही बाजूने तुम्ही तयार असायला हवे. दुसरे म्हणजे आता तक्षशिला बघून झाले. दुसरे म्हणजे बंगाल मधील नालंदा विश्वविद्यालय. येथे सुद्धा खूप प्रगत तंत्रज्ञान शिकवले जात होते. दर्शन म्हणजे आताची फिलॉसॉफी, आयुर्वेद, राजकारण, समाजकारण, विज्ञान असे बरेच विषय, 60 पेक्षा जास्त विषय तिथे शिकवले जात होते. परंतु दिल्ली सल्तनतचा क कबख्तियार खिलजीने ती जाळली. जसं तक्षशिलाला जाळली तशीच नालंदाला ही जाळली. असे म्हणतात की जवळजवळ कित्येक महिने ही लायब्ररी जळत होती. पूर्व पश्चिमेस महासंगम असणाऱ्या कॉस्मोपॉलिटन विद्यालयांमध्ये विज्ञानही शिकवले जात होते. अगदी अगदी पृथ्वीच्या कणाकणातील विज्ञान तिथे शिकवले जाते. गणितातील तत्वे सुद्धा युरोपियन लोकांनी आपल्याकडून सोडली. म्हणजे तत्वज्ञान तर आपलं नष्ट केलंच त्यांनी, परंतु अं, गणिताची तज्ञ हे सुद्धा तंत्र सुद्धा आपल्याकडनं त्यांनी नेली. विमानाची माहिती नेली. त्यांच्या कडील शिक्षणानुसार अनुमान, उपमान आणि शब्द या गोष्टी सुद्धा त्यांना लक्षात येत नव्हत्या, समजत नव्हत्या. त्यांच्या माहितीनुसार 10तून 11 वजा होतच नाहीत. शक्यच नाही. 10तून वजा 11 कसे वजा होतील? पण त्या काळातही आपल्याकडे ते शक्य होत होते. आपल्याकडे तेवढं गणिताचं प्रगत तंत्रज्ञान होतं. त्यानंतर सत्ता पालट झाली आणि आपल्याला त्यांच्यासारखे बनवण्यासाठी त्यांनी आधी आपल्याला आपले ज्ञान विसरायला भाग पाडले. मग अज्ञान शिकवले. मूळ ज्ञान शिकूच दिले नाही. वेस्टर्न नॉलेज इज बेस्ट असे म्हणत जे आम्ही सांगू शकतो तेच शिकायचे, तेच बरोबर आहे असे मानत आपल्या मनावर तेच ठसवले. नाही तर नोकरी मिळणार नाही असे सांगितले गेल्यामुळे आपल्याला सुद्धा ते मान्य करत चुकीचे गोष्टी शिकाव्या लागल्या. यजुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की यजुर्वेदामध्ये प्लेस व्हॅल्यू सांगितली आहे, जी 10,000 वर्षांपूर्वी 10 लाख बाबत सांगितले आहे, ना की 5व्या-6व्या शतकातील ब्रह्मगुप्तांनीही सांगण्याच्याही आधी. पण युरोपियन लोकांना 18व्या शतकापर्यंत 4 विषयांची गणना अधिक वजा गुणिले भागिले हे सुद्धा नीटसे येत नव्हते. आणि जेव्हा कॉलनीज वाढत गेल्या तेव्हा त्यांचे उत्पन्न वाढत गेले, मोजदाद करणे जड जाऊ लागले. मग त्यांच्या पार्लिमेंटलाच आग लागली आणि मग हे विज्ञान नक्की कोणाचे प्रगत होते हे आपल्याला ह्याच्यातून लक्षात येईल की आपलं विज्ञान खरंच किती प्रगत होतं, किती गूढ गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला आहेत, जे आपण विसरलो म्हणण्यापेक्षा आपल्याला विसरायला त्यांनी भाग पाडलं की जे आपले सत्ताधारी होते तेव्हा. तसेच आणखीन एक असेच ऋषी म्हणजे लगत ऋषी. 1500 BC म्हणजे इसवी सन पूर्वचा काळ. वेळेचे गणित कोणालाच करता येत नव्हते, परंतु शेतीसाठी तसेच इतरही बऱ्याच कारणांसाठी वेळा समजणे गरजेचे होते. सूर्यचंद्रांच्या फिरण्याच्या वेगवेगळ्या वेळांमुळे ताळमेळ साधता येत नव्हता. त्यामुळे योग्य कॅलेंडर बनवता येत नव्हते. अगदी पाश्चिमात्य देशातही हे काम कोणीच करू शकत नव्हते. पण लगत मुनींना अभ्यासातून जाणवले की चंद्राचा एक महिना हा 29.5 29.5 दिवसाचा होता, तर 1 वर्ष पूर्ण होण्यासाठी चंद्राला 354 दिवस लागत होते. तेच सूर्याला 365 दिवस लागत होते. ह्यामध्ये 11 दिवसांचा फरक येत होता. त्यामुळे 3 ते 4 वर्षात उन्हाळ्यात घ्यावयाची पिके हिवाळ्यात घ्यायची वेळ येत होती. म्हणून त्यांनी एक युक्ती केली, ती म्हणजे की त्यांनी ठरवले की प्रत्येक 32.5 म्हणजे 32.5 महिन्यांनंतर 1 महिना ऍड करायचा, वाढवायचा. त्यामुळे तारखा गायब करण्याची गरज पडली नाही, जी युरोपियन देशात प्रचलित होती. त्यांना कॅलेंडर ऍडजस्ट करण्यासाठी 10 ते 15 दिवस गायब करावे लागत होते. परंतु भारतात मात्र लगत मुनींनी ही 32.5 महिन्यांनंतर 1 महिना वाढवण्याची पद्धत म्हणजेच अधिक मासाची पद्धत सुचवली, जी सर्वमान्य झाली. तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ह्या 5 बाबी पत्रिकेत असतात, ज्यांच्या मदतीने आपण पृथ्वीची त्यावेळी असलेली ग्रहस्थिती समजू शकत होतो.
त्या काळात बिना टेलिस्कोपचे एवढे महान कार्य त्यांनी केले जे खूपच कठीण आहे. अगदी आपण काल मंदिरांचं पाहिलं, त्याच्यात सुद्धा आपण सोमनाथचं पाहिलं की तेव्हाच्या ऋषी मुनींनी सोमनाथला एक बाण दिलेला आहे की याच्या पलीकडे धरणी नाही. बऱ्याच लांबपर्यंत पाणीच पाणी आहे. खूपच कठीण होते. कोणार्क सन टेम्पल, सूर्य मंदिर ओरिसा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 13व्या शतकात राम नरसिंग एक यांनी राजा एका रथाच्या रूपात हे भव्य मंदिर बनवले, ज्यात 24 चाके आहेत, 8 काटे आहेत, जे दिवसाचे 8 प्रहर दर्शवितात. या चक्रांचे मध्ये स्पर्श केल्यावर सावली ज्या ठिकाणी पडते तेथे असलेली त्यावेळची वेळ ही समजते. ते आपल्यासाठी वेळ काही ती फक्त वेळ नव्हती, तर ते एक दिव्य चक्र होते. या उलट रोम किंवा बाकीच्या देशांमध्ये सत्ताधारी लोक किंवा राजे कॅलेंडरला छोटे किंवा मोठे करत असतात. आता जे आपण पाहिलं की 8-10 दिवसांचा 15 दिवसांचा फरक येत होता कॅलेंडर तयार करण्यासाठी, पण त्यांना ते जमत नव्हतं. मग ते काय करायचे, तर कॅलेंडरच छोटं किंवा मोठं करायचं. त्यांच्या परिणामांचा विचार न करता. परिणाम म्हणजे काय होणार, तर त्यामुळे काय गोंधळ माजत होता की ज्यांचं आता आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं ज्यांचं प्रमोशन होणार आहे किंवा ज्यांना नोकरी लागणार आहे, मग त्यांना कालावधी कसा ठरवायचा, वय एज लिमिट जे म्हणतो ते कसं ठरवायचं, म्हणजे खूप तिकडे गोंधळ माजत होता. मग लोक वैतागले होते. त्यावेळी ज्युलियस सीझर हा एक उत्कृष्ट योद्धा होता, ज्याने जाणले की वेळेचे गणित योग्य पद्धतीने मांडता आले पाहिजे, म्हणून त्याने सोफिगन्स नावाच्या शास्त्रज्ञाची मदत घेतली. त्यावेळी 46 BC म्हणजे इसवी सन पूर्वला इयर ऑफ कन्फ्युजन म्हणतात. म्हणजे काय की हे जे 10-15 दिवसांचा गॅप पडत होता, त्या गॅपला कन्फ्युजन म्हणतात. ते इयर ऑफ कन्फ्युजन. त्याने 48 इसवी सन पूर्व मध्ये एक चांगला पर्याय म्हणून 445 दिवसांचे एका वर्षाचे कॅलेंडर बनवले, ज्यामुळे कॅलेंडर योग्य पट्टीवर आले. त्याने ज्युलियन कॅलेंडर नावाने 365 दिवसांचे एक वर्षाचे कॅलेंडर आणि प्रत्येक 4 वर्षांनंतर एक लीप इयर, एक महिना जोडून बनवले. पण हे एक ही एक गोष्ट घडली की तेथे एक गोष्ट घडली की त्यांनी सोलर वर्षाला 365.25 दिवसांचे मोजले, ज्यामध्ये 11 मिनिटे 4 सेकंद कमी होते. एक छोटी चूक, पण त्या मोठ्या कालावधीनंतर म्हणजेच 128 वर्षांनंतर हे कॅलेंडर एक दिवस मागे पडू लागले. 16व्या शतकापर्यंत मूळ सोलर वर्षाच्या ज्युलियन कॅलेंडर 10 दिवस पुढे गेले. त्यामुळे इस्टरच्या सणाच्या वेळा बदलायला लागल्या. म्हणजे एका क्षुल्लक चुकीचा परिणाम किती मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये बदल तो करावा लागत होता त्यांना त्यावेळी. त्यामुळे चर्च पुढे मोठे प्रश्न उभे राहू लागले. त्यानंतर त्यांनी काही बदलले, जसे की दिनांक 4 ऑक्टोबर 1582 नंतर थेट 15/10/1582 तारीख आली. 10 दिवस गहाळ केले. त्यावेळी ही गोंधळ झाला, वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले. इंग्लंडने हे कॅलेंडर वापरायला नकार दिला, तसेच रशियानेही हे कॅलेंडर वापरायला नकारच दिला. म्हणजेच काय की ह्या लोकांना त्यावेळी सुद्धा म्हणजे 16व्या शतकापर्यंत सुद्धा त्यांना हे माहित नव्हतं की कॅलेंडरचं गणित कसं बसवायचं, जे आपल्याकडे लगत ऋषींनी 1500 इसवी सन पूर्वच शोधून काढलं होतं की एक महिना कसा ऍड करायचा, अधिक महिन्याची चाल त्यांनी सुरू केली. चाल म्हणू आपण आता, ते आपल्याकडे त्याला मग नंतर अंधश्रद्धेची नावं दिली गेली किंवा असं कायम चुकीचं ठरवत गेले की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. असं काही नाहीये, पण हे इतकं त्या बेसलेस नाहीये. त्याला विज्ञानाचा बेस आहे की तुम्ही प्रगत होतात आहात. आपणच आपली विद्या विसरलो आहोत. आता आणखीन एक लेटेस्ट गोष्ट म्हणजे की काल आपणही बघितलं मंदिरांमध्ये, म्हणजे महादेवाची जी लिंग रूप असतं, त्या लिंग रूपामध्ये आपण बघतो की अ, एक सिलेंड्रिकल शेप आणि एक सर्क्युलर शेप. मग त्या लिंगाच्या रचना कशी असते की त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा स्रोत आहे, ते म्हणून मग त्याची ऊर्जा, त्याची उष्णता जी आहे ती थंड व्हावी म्हणून त्याच्यावर कंटिन्यू पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक सुरू असतो. आणि ते जे पाणी वाहिलेलं असतं त्या पाण्याला फ्लो म्हणजे वाहून जायला मदत मिळावी म्हणून खालची जी सर्क्युलर पोर्शन असतो तो अ, निर्माण केले, म्हणजे तो घडवलेला असतो, अशी त्याची घडण असते. तसाच
आणि ते उष्णता त्याची कंट्रोल राहावी म्हणून ते कुठे असतात तर पाण्याच्या जवळपास असतात. एक तर त्याच्या खाली तरी पाणी वाहत असतं किंवा त्याच्या जवळपास तरी पाणी वाहत असतं, समुद्र किनाऱ्यावर किंवा नदी किनाऱ्यावर. तसेच आजचे जे न्यूक्लिअर प्लांट्स आहेत, ह्या न्यूक्लिअर प्लांट्स मध्ये सुद्धा हीच सिस्टीम आपल्याला बघायला मिळते की न्यूक्लिअर प्लांट्सचं जे डोम आहे ते सुद्धा शिवलिंगाकार आहे. तसेच त्यातनं निघणारी जी उष्णता ऊर्जा आहे त्याला थंड करण्यासाठी त्याच्यावर पाणी मारलं जातं. त्या पाण्याला वाहण्यासाठी त्याच्या खाली जी एक सिस्टीम बनवलेली असते ती पण सर्क्युलर फिगर मध्येच ती बनवलेली असते आणि त्याच्यात ते पाणी जाऊन वाहत नदीला मिळतं बाहेर. आणि ते सुद्धा पाण्याच्या आसपासच बनवलेलं असतं. म्हणजेच काय की शिवपिंड ही आहे जी ती सुद्धा त्याचाच अभ्यास करून त्यांनी न्यूक्लिअर प्लांट उभे केलेले आहेत. ते आज आपण बघतो की ते सुद्धा डोम शेप मध्ये म्हणजे सिलेंड्रिकल शेप मध्ये त्याचा डोम असतो त्याची उष्णता कंट्रोल करण्यासाठी. म्हणजेच काय की आपलं जे काही विज्ञान आहे ते इतकं सनातन आहे जे आजही आपल्याला पाहायला मिळतं. पण ते सनातन आहे जुनं आहे ते आपल्याला फक्त अंधश्रद्धा म्हणून बिंबवलं गेलं म्हणून आपणच आपलं ज्ञान बाजूला ठेवलं आणि नवीन प्रगत तंत्रज्ञानाच्या नावाखाली फक्त ऍक्सेप्ट करत गेलो की नाही हे परकीय आहे ते चांगलं आहे, आपलं आहे ते चुकीचं आहे, असं आपण प्रत्येक ठिकाणी मानत राहिलो की जे आपण मान्य करायला हवं होतं. आपलं किती मोठं नुकसान झालं. तक्षशिला सारख्या, नालंदा सारख्या महाविद्यालयांना जे जाळू शकतात, काय बोलायचं काय या वृत्तीला म्हणजे त्यांच्या त्या अं, मनो मनस्थितीला की मला ते पुस्तक हवंय ते मिळत नाही म्हणून मी अख्खी युनिव्हर्सिटी जाळून टाकली. नुकसान आपलं झालं तसंच त्यांचंही झालं. आता हे शोध लागणे इतकं सोपं नाहीये. पण आपण हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आपलं विज्ञानही खूप जरी सनातन असलं तरी सनातन काळात फक्त नावं वेगळी होती. याचा अर्थ आपण मागास नव्हतो किंवा आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हतं असं नाही. त्याला फक्त वेगळ्या नावाने आपण ते वापरत होतो. विषय घेतला तो शक्य तेवढा मला जमला तेवढा मी प्रयत्न केला आहे सांगण्याचा. चुकलं असेल, काही राहिलं असेल, संपूर्णतः कव्हर होणं शक्यच नाहीये. जे काही थोडेफार पॉइंट्स घेतले ते सांगायचा प्रयत्न केला आहे. याच्यावर आपण भाष्य करावं किंवा मान्य तुम्हाला काही प्रश्न असतील तरी विचारले तरी चालेल. आणि धन्यवाद सुवर्णा मॅडम, धन्यवाद. छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद कोणाला मॅडम. शंका आहे का? काही सांगायचंय का याच्याबद्दल? काही विचारायचं आहे का? कोणाला काही सांगायचंय का? ठीक आहे, चला धन्यवाद. धन्यवाद भेटूयात. उद्या मॅडम. मीटिंग आहे. आपले विहंगमचे आणि मंगल मॅडम आपले खूप खूप धन्यवाद की आपण या प्लॅटफॉर्मवर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली शतशः आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर क्षमा. दुसऱ्या रूम मध्ये येऊन बंद करायचं आहे. चला, धन्यवाद परत एकदा. खूप प्रमिला खूप शेलार धन्यवाद मॅडम सर्वांनी. नंबर घेतलाय का? राजश्री खिस्ती मॅडम नंबर घ्या. घेतलं सांगते. चला, आणि धन्यवाद तुम्हाला सर्वांनी काही शांतपणे. अजून विचारायचं वगैरे असेल, अजून तुम्हाला काही माहिती असेल तर ग्रुपवर पोस्ट करा. ठीक आहे. Yes, yes. चला, धन्यवाद. धन्यवाद आणि हो. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.